Today we will take a new subject. आज एक नवीन विषय मी घेणार आहे. God has to bless us in various ways. देवाने वेगवेगळ्या रीतीने आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे. God has to let us know the various ways He can bless us. देवाने आपल्याला कळवून दिलं पाहिजे की ज्या वेगवेगळ्या रीतीने तो आपल्याला आशीर्वाद देऊ शकतो. Amen. One area we miss, we have another area to be blessed. की एखादा भाग आपल्याकडनं जर राहून गेला तर दुसऱ्या भागातून आशीर्वाद मिळू शकतात हेही कळायला हवं. Praise God. आमेन. 3 reasons to wait upon God. देवावर वाट पाहण्यामागची 3 कारणं. 3 reasons to wait upon God. देवावर वाट पाहण्यामागची 3 कारणं. We'll open our Bibles to Isaiah 40 verses 28 to 31. यशया 40 28 ते 31. Hast thou not known, hast thou not heard, that the everlasting God, the Lord, the creator of the ends of the earth, fainteth not, neither is weary? There is no searching of his understanding. He giveth power to the faint, and to them that have no might he increaseth strength. Even the youths shall faint and be weary, and the young men shall utterly fall. But they that wait upon the Lord shall renew their strength. They shall mount up with wings as eagles. They shall run and not be weary, and they shall walk and not faint. यशया 40 28 ते 31. तू जाणले नाही काय, तू ऐकले नाही काय, सनातन देव यहोवा पृथ्वीच्या सीमा अस्तित्वात आणणारा थकत नाही, दमत नाही, त्याच्या बुद्धीचा शोध करता येत नाही. तो थकलेल्याला शक्ती देतो, तो अशक्ताचे बल वाढवतो. तरुण देखील थकतील व दमतील, आणि तरुण पुरुष अगदी पळून जातील. परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील. ते धावतील तरी दमणार नाहीत, ते चालतील तरी थकणार नाहीत. Praise the Lord. It's a very blessed passage. हा जो उतारा आहे अतिशय आशीर्वादित आहे. But you need much time to dwell upon each word. पण प्रत्येक शब्दावर मुक्काम करायला वेळ फार लागेल. But I will just speak a few things on waiting upon God. पण देवाचरणी वाट बघण्याविषयीनं थोडंसं बोलीन. Amen. And so here we would like to speak on 3 reasons as to why we need to wait upon God. आपण का देवाचरणी वाट पाहायची त्याच्या मागची 3 कारणं इथं आपण पाहूया. Now there are 3 basic reasons 3 मूळ कारण आहेत why every believer needs to wait upon God. की ज्या कारणाने प्रत्येक विश्वासू माणसानं परमेश्वराचरणी वाट पाहायची का गरज आहे. त्याची 3 मूळ कारण आहेत. And if you get this aspect or this principle, you will increasingly see how it benefits your life. आणि हा पैलू किंवा हे तत्व जर तुम्ही शिकून घेतलं तर तुम्हाला कळेल की किती वाढत्या प्रमाणात तुमच्या जीवनात त्यातून आशीर्वाद येईल, लाभ येईल. Bible says in Isaiah 64 verse 4, यशया 64:4 बायबल म्हणतं, since the beginning of the world men have not heard nor perceived by the ear, neither has the eye seen of God, O God, beside thee, what he has prepared for him that waiteth upon him. यशया 64 त्यातलं 4थं वचन. तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे ते जगाच्या प्रारंभापासून मनुष्यांनी ऐकले नाही व त्यांच्या कानी पडले नाही. आणि हे देवा, तुझ्या वाचून कोणाच्या डोळ्याने ते पाहिलेही नाही. See that there are great blessings involved when one waits upon God. एखादा व्यक्ती जेव्हा देवाचरणी वाट पाहतो ना त्यामागे अनेक सारे आशीर्वाद गुंतलेले असतात. Amen. Amen. If you wait upon God, आपण जर देवाचरणी वाट पाहिली many blessings can be released in our life. तर अनेक सारे आशीर्वाद आपल्या जीवनावर मोकळे होऊ शकतात. God will be immediate to respond to those that wait upon him. आणि देव त्वरित रीतीनं प्रतिसाद द्यायला तयार होऊन जातो अशा लोकांसाठी की जे लोक त्याच्या चरणी वाट पाहतात. The problem with us is we cannot wait. आपली समस्या ही आहे की वाट बघणे आपल्या रक्तात नाही. We are living in a very fast paced society. आपल्याला वाट पाहता येत नाही कारण की आपण फार पटकन वेगानं चालणाऱ्या जगात जगतोय. We want it right now. आपल्याला आत्ता हवं असतं, Now. आत्ता पाहिजे. So in this fast world, तर या अतिशय वेगवान जगात you will find many working for God, तुम्हाला अनेक जण देवाचं कार्य करताना दिसतील, doing something for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी काहीतरी करताना दिसतील. And God only knows how many are really living in the will of God. आणि त्यातून And doing in the देवालाच will of God. आणि त्यातून फक्त देवालाच माहित आहे की किती त्यातले देवाच्या इच्छेत चालतात
आणि देवाच्या इच्छेत ते कार्य करतायत हे देवच जाणे. Amen. See, all good work is not the will of God. सगळी चांगली कामं म्हणजे देवाची इच्छा असं नव्हे. Amen. We need to know कळायला हवं आपल्याला what is the will of God. की देवाची इच्छा आहे तरी काय. And for that we need to at times wait upon God. आणि त्यासाठी कधी कधी देवाचरणी वाट पाहायला लागते. Amen. Amen. Because the will of God is of utmost importance. कारण देवाची इच्छा ही सरते शेवटी महत्वाची. And the will of God works where the waiting is done by the believers. आणि जिथे विश्वासू जन परमेश्वराचरणी वाट पाहत थांबतात तिथे देवाची इच्छा पूर्ण होते. Because in the will of God there lies the graces and the mercies and the blessings and the anointings. कारण देवाच्या इच्छेमध्ये दया, कृपा आणि आशीर्वाद, अभिषेक हे दडलेलं आहे. Amen. And Amen. so once we wait upon God, आणि एकदा का आपण देवाचरणी वाट पाहू लागलो God will reveal His will, की देव त्याची इच्छा आपल्याला प्रगट करेल. and all the graces and mercies and blessings and anointing shall be yours. आणि मग सगळी कृपा, दया, अभिषेक तुमच्या मालकीचा होईल. There was this man of God. एक देवाचा सेवक होता. He spent a lot of time praying. त्यानं बराच काळ प्रार्थनेत घालवला. He said, I will wait upon God. आणि तो म्हणाला किंवा ते देवाचे सेवक म्हणाले की मी देवाचरणी वाट पाहणार So आहे. every night he would spend a few hours in prayer. तर रोज रात्री काही तास ते प्रार्थनेत घालवायचे. Lord, I'm waiting upon you. आणि म्हणायचे की परमेश्वरा मी तुझ्या चरणी वाट पाहत आहे. Many months passed by, असे अनेक महिने गेले. and one day he said, आणि एके दिवशी ते देवाचे सेवक म्हणाले Lord, this is the last night I'm waiting upon you. की परमेश्वरा ही शेवटची रात्र आहे, मी तुझ्या पायापाशी वाट पाहायची. Suddenly he sensed the presence of God around him. आणि अचानक त्यांना त्यावेळेला देवाची उपस्थिती आपल्या अवतीभोवती जाणवली. He did not dare to look around. आणि त्यांच्यात हिंमत झाली नाही इकडे तिकडे बघायची. He wondered what to say or what to do. तर त्यांना विचार येऊ लागला की आता मी काय बोलू, काय करू. धाडस झालं नाही डोकं वर करून इकडे इकडे बघायला. And before he could say anything, आणि काहीही बोलण्या अगोदर he felt the Lord putting his hand on his shoulder. त्यांना जाणवलं की देवबापानं, प्रभूनं त्याचा हात, परमेश्वरानं त्याचा हात त्यांच्या खांद्यावर ठेवलाय. And he felt that the hand was wet. आणि त्यांना असंही जाणवलं की तो हात ओला आहे. And he said, Lord, why is your hand wet? आणि मग त्यांनी प्रश्न केला की प्रभू तुझा हात ओला का आहे. The Lord said, तर प्रभू बोलला I'm weeping मी रडत आहे because many of my people did not wait for me. कारण अनेक माझी माणसं माझी वाट पाहत नाही. They always rush ahead of me. आणि नेहमी माझ्या पुढे पुढे घाईने निघून जातात. They always do things by themselves. आणि नेहमी स्वतःहून गोष्टी करतात. My people do not wait upon me. माझी लोक माझ्या चरणी वाट पाहत नाही. And when he heard that, आणि जेव्हा हे ऐकलं त्यांनी he started crying. त्याला ते देवाचे सेवकही रडू लागले. And that experience changed his whole life. आणि तो जो काय अनुभव त्यांना त्या रात्री आला त्यातून त्यांचं पूर्ण जीवन बदललं. There was a man of God. अजून एक देवाचे सेवक होते. He was taken up to heaven. त्यांना स्वर्गात घेऊन जाण्यात आलं. And he had a great desire त्यांची एक फार अशी मोठी उत्कंठा to meet some men of God. की मला काही देवाच्या सेवकांना वर भेटायचंय. I read it somewhere. I don't remember. मी कुठेतरी हे वाचलं, मला आठवत नाही. But पण while he was meeting some men of God in heaven, काही देवाच्या सेवकांना ते स्वर्गात भेटत असताना suddenly अचानक Sadhu Sundar Singh came running to him. साधू सुंदर सिंग त्यांच्याकडे धावत आले. And he came running to him and he said, I want to talk to you. आणि साधू सुंदर सिंग त्यांच्याकडे धावत येऊन त्यांना म्हणाले की मला तुमच्याशी बोलायचंय. And this man said, who are you? आणि यांनी म्हणजे या देवाच्या सेवकांनी प्रश्न केला की तुम्ही कोण. The angel said, this is Sadhu Sundar Singh, a great man of God from India. देवाचा दूत बोलला की हे साधू सुंदर सिंग आहेत, भारतातले परमेश्वराचे महान सेवक. And then Sadhu Sundar Singh was talking to him. आणि मग साधू सुंदर सिंग त्यांच्याशी बोलू लागले. And this man of God said, आणि हे देवाचे सेवक म्हणाले many people, अनेक लोक, they don't know how you died. अनेक लोकांना माहित नाही की तुमचा मृत्यू कसा झाला. You had written many experiences in your books, तुम्ही अनेक अनुभव तुमच्या पुस्तकात लिहिलेले आहेत. but nobody knows how you died. पण कुणालाही माहित नाहीये की तुमचा मृत्यू झाला कसा. And that is true. आणि हे खरं आहे. Even till today, nobody knows how Sadhu Sundar Singh died and where is his body. आणि हे खरं आहे, आजतागायत कुणालाही माहित नाही की साधू सुंदर सिंग यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यांचं प्रेत किंवा त्यांचा मृतदेह कुठे ठेवण्यात आला किंवा कुठे आहे. Now, they all know त्यांना सगळ्यांना ठाऊक the आहे last time the people saw was he was crossing the borders of Tibet. शेवटच्या वेळेला लोकांनी त्यांना पाहिलं तिबेटची सीमारेषा
ओलांडताना. But after that, nobody knew where he was. त्याच्यानंतर कुणालाही पत्ता नाही की साधू सुंदर सिंग कुठे आहेत. Even till today, nobody knows. आजपर्यंत कुणालाही माहित नाही. Now, this man of God was speaking to Sadhu Sundar Singh, आता हे देवाचे सेवक साधू सुंदर सिंग यांच्याशी बोलत होते. and Sadhu Sundar Singh told him, साधू सुंदर सिंग त्यांना म्हणाले, "Now I will reveal to you how I died." आता मी तुला प्रगट करतो की मी कसा मृत्यू पावलो. And he told this man of God, आणि त्यांनी या देवाच्या सेवकाला सांगितलं, while I was traveling in Tibet, मी तिबेतमध्ये प्रवास करत असताना some of these unbelievers, काही अविश्वासू माणसं fanatics, वेडी they killed me. त्यांनी मला ठार मारलं And they made my body into small pieces आणि त्यांनी माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले. and scattered my bits and pieces of my body all over the mountains. त्यांनी माझ्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे 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 करून डोंगरावरती ते विखरून टाकले. That's why nobody knows where my body is. आणि म्हणून कुणालाही माहित नाहीये की माझं शरीर किंवा माझा मृतदेह कुठे आहे. And then he told this man of God, मग ते त्या देवाच्या सेवकाला म्हणाले tell the leaders की तू जाऊन लीडर्सना सांग, when you go down, जेव्हा खाली तुम्ही परत जाल किंवा खाली जेव्हा तू परत जाशील My तेव्हा सगळ्या पुढाऱ्यांना लीडर्सना माझी साक्ष सांग that की I did not know God's will very perfectly. मला परिपूर्ण रीतीनं देवाची इच्छा माहित नव्हती. I was doing God's work, मी देवाचं काम करत होतो, नाही असं नाही, but पण I think so I should not have gone to Tibet. मला असं वाटतं की मी तिबेतला जायला नको होतं. Because God was saying कारण देव म्हणत होता that I should remain in Punjab. की मी पंजाबमध्ये राहायला हवं. Many people would have been saved. आणि अनेक माणसांचं तिथे तारणमग झालं असतं. But that time, पण त्यावेळेला the great anointing that these people now have on their lives, हा महान अभिषेक जो या लोकांवरती आता आहे, I didn't experience in my time. माझ्या काळात त्या अभिषेकाचा अनुभव मला आला नाही की जो सध्याला या लोकांवर आहे. Because in those times, त्या काळात it was a dark period. तो काळा काळ होता. The thick anointing was not felt and experienced by the people. त्याला काळा काळ असं म्हटलं जातं. काळ्या काळात जाड अभिषेकाची जाणीव आणि अनुभव फारशा लोकांना आलेले नव्हते. Even the speaking of tongues. अन्य भाषेत बोलणंही. All these experiences lately in these last days, people are experiencing more and more, even the common people. हे सगळे जे अनुभव आहेत ना, ते या शेवटच्या दिवसांमध्ये साध्या माणसांनाही अनुभवायला मिळतात अलीकडे. And he said, आणि ते म्हणाले, I would have lived a long time मी ऍक्च्युली दीर्घायुष्य पावलो असतो if I had only sought the Lord for his will in my life. बरंच जगलो असतो मी, खरं म्हणायला गेलं तर, जर मी परमेश्वराची इच्छा माझ्या जीवनासाठीची शोधून घेतली असती तर. That put a real shock in this man of God's heart. आणि देवाच्या सेवकाला हे ऐकून खरोखर म्हणजे हृदयामध्ये धक्का बसला. What happens is, काय होतं, we are all doing the work of God, काय होतं की आपण सगळेच देवाचं कार्य करतोय, but most of us don't want to wait upon God. पण आपल्यातल्या अनेकांना देवावर वाट पाहणं हा विषयच आवडत नाही. See, I waited on God for one whole year. मी एक संपूर्ण वर्ष देवावर वाट पाहिली. I was only seeking God. मी फक्त देवाला शोधत होतो Tell me what you want me to do. की तू मला सांग तुझी काय इच्छा, मी काय करू. That's why I don't repent today. आणि म्हणून मी आज पस्तावा करत नाही. I know I'm in the will of God. म्हणून मला आज खेद होत नाही, कारण मला माहितीये मी देवाच्या इच्छेत आहे. I don't need to struggle. मला आता झटावं लागत I नाही, don't need to struggle. मला डोकं नाही फोडावं लागत, Because कारण I know what God had told me. मला माहितीये देव मला काय बोललेला आहे. That wherever you go, I will send people. You just teach and preach the word. Be देव मला faithful. बोललेला आहे की जिथे कुठे मी जाईन लोकांची गर्दी तिथे येईल, तू केवळ माझं वचन लोकांना सांग, शिकव. See, God opened my eyes. देवानी माझे डोळे उघडले He gave me the whole picture of my job that will be there on this earth. आणि देवाने या भूतलावर माझं जे सारं काम असेल ते पूर्ण काम मला तेव्हाच दाखवले. See, and so it is such a blessed thing तर ही एक आशीर्वादित बाब to आहे have this assurance that God has known and God has spoken what his will is for our life. ही खात्री आपल्याला असणं किंवा ही खात्री कधीतरी आपल्याला मिळणं की मला माहिती आहे देव माझ्याशी काय बोललाय, देवाची योजना आणि इच्छा माझ्या जीवनात काय आहे मला माहिती आहे, ही खात्री असणं फार महत्वाचं. Amen. I'm talking specially for the fivefold ministry office. आता खास करून मी पाच पदरी सेवेत असलेल्या सेवकांविषयीनं त्यांच्या कार्यालयांविषयीनं बोलत आहे I'm बरं not का. talking about to the laity or the म्हणजे lay people. साध्या बिलीवर जनतेशी मी बोलत नाहीये. Amen. हे मी बोलताना पाच पदरी सेवेत असलेल्या सेवकांशी सेविकांशी बोलत आहे. So now let us learn a few reasons why we need to wait upon God. आता
आपण देवाचरणी वाट का पाहायला हवी त्याच्या मागची काही कारण शिकू. This message is generally for every one of us now. आता हा संदेश म्हटलं तर सर्वसाधारणरित्या सगळ्यांसाठी आहे. First point, पहिला मुद्दा, waiting upon God. देवाचरणी वाट पाहणे. See, the first meaning of waiting upon the Lord. पहिला अर्थ देवाचरणी वाट पाहणे याचा. We will look at what is the meaning of waiting on God. देवाचरणी वाट पाहणे याचा अर्थ काय याकडे बघू. And why do we need to wait upon God? आणि देवाचरणी आपण वाट का पाहायची असते ते बघू. Waiting upon God देवाचरणी वाट पाहणे means म्हणजे you love God. तुमचं देवावर प्रेम आहे. Unless you love God, you will not wait upon God. जोवर तुम्ही देवावर प्रेम करत नाहीये तुम्ही देवाचरणी वाटही पाहणार नाही. Are you understand? कळतं ना मी काय म्हणतो? Only तुझं those who love God will wait upon God. ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे तीच लोक देवाचरणी वाट पाहतील किंवा पाहतात. Amen. Amen. You will wait for a long time आणि तुम्ही बराच काळही वाट पाहाल. because you love God. का? कारण की माझं देवावर प्रेम आहे, तुमचं देवावर प्रेम आहे. If you have stopped waiting upon God, जर तुम्ही देवाचरणी वाट पाहणं थांबवलं असेल you have stopped loving God. याचा अर्थ तुम्ही देवावर प्रेम करणं थांबवलंय. Praise God. Amen. You wait all your life if you Ayu- have to. आयुष्यभर वाट बघ ना वेळ पडली तर. Amen. आणि आयुष्यभर वाट बघावी लागली तर आयुष्यभर बघ. Even for some blessings that you're waiting for, if you have to wait all your life, wait all your life. ज्या काही आशीर्वादांची तू अजूनही वाट बघून आहेस त्या आशीर्वादांची वाट तुला आयुष्यभरही पाहावी लागली तर पहा, हरकत नाही. Amen. Amen. See, that is waiting upon God. त्याला म्हणतात देवाचरणी वाट पाहणे. Waiting on God shows that you still love God with your first love. देवाचरणी वाट पाहण्यातनं हे कळून येतं की तुझं परमेश्वरावर प्रथम प्रेम आहे. See, we will see about what is the meaning of first works and first love. प्रथम प्रेम आणि प्रथम कार्य ह्याचाही अर्थ आपण शिकू. The day you stop waiting on God, you have stopped loving God. ज्या दिवशी तुम्ही देवाचरणी वाट पाहणं सोडलं त्या दिवशी तुमचं देवावरचं प्रेमही संपलं म्हणायचं. Amen. And those who wait upon God, आणि जी माणसं देवाचरणी वाट पाहतात God will never put them to shame. परमेश्वर कधी त्यांना लज्जित करणार नाही. See, that's what we saw in Isaiah 64:4. यशया 64:4 मध्ये आपण हे पाहिलं. For since the beginning of the world, men have not heard nor perceived by the ear, neither has the eye seen, beside thee, what he hath prepared for him that waiteth for him. तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे ते जगाच्या प्रारंभापासून मनुष्यांनी ऐकले नाही, त्यांच्या कानी पडले नाही. Amen. Amen. See, now some will say, काही लोक म्हणतील, but he says, prepared for him that waiteth for him. काही लोक म्हणतील पण इथे लिहिलंय तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे. See, yes, but if you read in the New Testament, पण नवीन करार जर आपण वाचला Paul quotes this very same passage, पॉल हाच उतारा नवीन करारात कोट करतो. but he has put an additional revelation. पण तिथं त्यानं भरीचं प्रगटीकरणही दिलेलं आहे. When he quotes the Old Testament, जुन्या कराराविषयीनं बोलून पॉलनं नवीन करारामध्ये जुन्या करारातला हा उतारा बोलून भरीला नवीन प्रगटीकरणही दिलंय. see, now, because that is the new covenant. कारण तो नवीन करार आहे. 1 Corinthians 2:9. 1 Corinth 2 अध्याय 9 वचन. But as it is written, eye has not seen nor ear heard, neither has entered into the heart of man the things which God has prepared for them that love him. 1 Corinth 2 अध्याय 9 वचन. परंतु जसे लिहिले आहे की ज्या काही गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत त्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत, कानाने ऐकल्या नाहीत, माणसांच्या हृदयात शिरल्या नाहीत, त्याप्रमाणे हे झाले. See that word added love. म्हणजे तो शब्द तिथे भरीला घातलेला प्रीती. In the place of wait, Paul adds love. वाट पाहणे त्या जागेमध्ये पॉल प्रीती हा शब्द घालतो. Did you see that? बघता का? That बघताय means ना? there is some connection between waiting and loving. याचा अर्थ वाट पाहणे आणि प्रेम करणे याच्यात काहीतरी संबंध आहे. See, Isaiah says wait, Paul says love. यशा म्हणतो वाट पहा, पॉल म्हणतो प्रेम करा. See, Paul adds love. पॉल तिथे प्रेमाची भर घालतो. When Paul read the Greek Bible, पॉलनी जेव्हा ग्रीक किंवा हेलेंडी बायबल वाचलं he understood that तेव्हा पॉलला हे कळलं when God says those who wait on him, he would bless them. की जेव्हा See? देव म्हटलेलं आहे की जे लोक माझ्या चरणी वाट पाहतील त्यांना मी आशीर्वाद देईन. And Paul understood आणि पॉलला हे कळलं that waiting was referring to loving him. की ते वाट बघणं म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं आहे. In other words, you cannot wait unless you love God. म्हणजे दुसऱ्या शब्दात
जोवर तुम्ही देवावर प्रेमच करत नाही तुम्हाला देवाचरणी वाट पाहायला होणारच See, he नाही. got the fuller revelation of what Isaiah was saying. म्हणजे यशया जुन्या कराराचे बोलत होता त्याचं अजून पूर्ण असं प्रकटीकरण पॉलला नवीन करारात मिळालं. You know how he was taken up to heaven? पॉलला कसं स्वर्गात घेऊन जाण्यात आलं माहिती आहे And ना. many things were revealed to him. अनेक गोष्टी पॉलला कशा प्रगट केल्या गेल्या माहित असेल. And this was one of the revelation that Paul got of Isaiah 64. आणि अनेक प्रकटीकरणांमधलं हे एक प्रकटीकरण पॉलला मिळालेलं आहे यशया 64 मधलं. That means म्हणजे those who wait on God जी माणसं देवाचरणी वाट पाहतात are equivalent to those who love him. ती माणसं परमेश्वरावरती प्रेम करणाऱ्या माणसा समान आहे. म्हणजे देवाचरणी वाट पाहणे इज इक्वल टू देवावर प्रेम करणे. Praise God. Amen. Amazingly, Paul replaces that wait with love. आश्चर्यकारकरित्या पॉल वाट पाहणे प्रतीक्षा करणे या शब्दाला प्रीती हा शब्द नवीन करारात वापरतो. He could have just added wait only, आता पॉल तिथे केवळ प्रतीक्षा किंवा वाट पाहणे असंच लिहू शकला असता. but he replaced that word wait with love. पण पॉलने तिथे काय केलंय प्रीती करणाऱ्यांसाठी प्रेम हा शब्द तिथे घातला. See, he does not in fact mention anything about waiting, बाकी तो वाट पाहण्याविषयी तिथं काहीच लिहित नाही. but he surely mentioned something about loving him. पण प्रीती करणाऱ्यांसाठी म्हणजे त्याच्यावर प्रेम करण्याविषयीनं जरूर त्याने इथे उल्लेख केलाय. That means म्हणजे God will do great things for those who love him. जी माणसं देवावर प्रेम करतात त्या लोकांसाठी त्या माणसांसाठी देव महान कार्य करेल. How many people have missed this revelation that Paul got? किती लोकांनी हे प्रगटीकरण गमावलेलं असेल त्यांच्याकडनं राहून गेलेलं असेल की जे प्रगटीकरण पॉलला मिळालं. They have been waiting, आणि ते केवळ वाटच पाहत आले. waiting for God to bless them. वाट पाहत प्रतीक्षा करत आले की देवानी मला आशीर्वाद द्यावा मी वाट पाहत आहे. They waited in prayer. त्यांनी प्रार्थनेत फक्त वाट पाहिली They waited in expectation. आणि त्यांनी आशा धरून फक्त वाट They पाहिली. waited in hope. त्यांनी आशा धरून फक्त वाट पाहिली. They waited in faith. त्यांनी विश्वासानं फक्त वाट पाहिली. They did not wait in love. पण प्रेमानं वाट नाही पाहिली. See that. वाट पाहणे आणि प्रेमानी वाट पाहणे या दोन वेगळ्या गोष्टी They आहेत. waited in impatience. त्यांनी अधीरव्या जीवाने वाट पाहिली. They were fed up of waiting. ते कंटाळले मग शेवटी वाट पाहायला. But see the secret that Paul received. पण पॉलला जे रहस्य मिळालं ते पहा. The secret of receiving the blessing is waiting in love. प्रेमानं वाट पाहण्यामध्ये आशीर्वाद मिळतो हे रहस्य आहे. Paul says faith that worketh with love. आणि पॉल म्हणतो की विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो. See, आमेन. faith that worketh with love. विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो. See, you cannot just wait on faith for things to happen. You have to wait with faith and love. केवळ विश्वास ठेवला असं चालत नाही. प्रेमानी विश्वास देवावर प्रेम करून विश्वास ठेवावा लागतो. Praise God. Amen. See, only faith will not do. फक्त विश्वास चालणार नाही. Behind faith should be love. विश्वासामागे प्रेम पाहिजे. The coating for the whole faith should be love. त्या विश्वासावरती मुलामा प्रेमाचा पाहिजे. Amen. आमेन. Because when you wait in love, कारण की जेव्हा आपण प्रेमानं वाट पाहतो you don't ask God. त्याला आपण देवाला काही प्रश्न विचारत You नाही. don't demand God. आपण देवाला हक्कानंही काही मागायला You जात don't नाही. get angry with God. आपण देवावर चिडत पण नाही डिमांड पण नाही काही नाही. You just simply wait फक्त वाट with patience फक्त धीराने वाट because you love Him. कारण की तुमचं देवावर प्रेम आहे म्हणून. Amen. आमेन. And God is greater than our hearts. आणि देव आपल्या हृदयांपेक्षा नक्कीच मोठा आहे. In Matthew 6, 8 and 32, मत्तय 6, 8 आणि 32 Jesus said, येशू बोलला Be not you therefore like unto them, that is Gentiles, for your Father knoweth what things you have need of before you ask Him. For after these things do the Gentiles seek, for your heavenly Father knoweth that you have need of all these things. मत्तय 6 अध्याय 8 वचन आणि 32 वचन. म्हणून त्यांच्यासारखे होऊ नका कारण तुम्हाला कोणत्या वस्तूंची गरज आहे हे तुमच्या बापाला तुम्ही त्याच्यापाशी मागण्याच्या आधीच ठाऊक आहे. Praise the Lord. Amen. So how can we love Him? तर आपण कसं त्याच्यावर प्रेम करायचं? By loving His presence. त्याच्या सहवासावर उपस्थितीवर प्रेम करून By learning to come into the closet आणि बंद खोलीमध्ये येऊन where you could be alone with God. की जिथं आपण देवाबरोबर एकटे पडू शकू. We can love Him with our work. आपल्या कामानं त्याच्यावर प्रेम करा. You can love Him by keeping His will. त्याची इच्छा पाळून त्याच्यावर प्रेम करा. You can love Him by keeping His commandments. त्याचं आज्ञापालन करून म्हणजे आपण प्रेम करतो. By serving Him त्याची सेवा करणे म्हणजे in spite त्याच्यावर of प्रेम. all troubles. किती जरी त्रास आले तरी मी त्याची सेवा करतो म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहे. See, if you love Him, you will do service for Him irrespective of what circumstances are, what troubles you are going through. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर तुम्ही देवाची सेवा आणि कार्य
कुठल्याही परिस्थितीला न जुमानता करत राहाल, परिस्थिती फेवरेबल असो किंवा नसो. Amen. Amen. We can love him with our work. आपल्या कामानं जे काय आपण काम करतो त्या कामांनीही आपण हे दर्शवू शकतो की माझं तुझ्यावर प्रेम By आहे. serving him, we can show how much we love him. त्याची सेवा करूनही आपण त्याला दाखवू शकतो की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. But that is still the second level. पण तरीही हे दुसरं स्तर आहे. This is still the second level. तरी हे स्तर दुसरं आहे. Serving God with love is still the second level. प्रेमाने देवाची सेवा करणे हे स्तर तरी दुसऱ्या नंबरचं The आहे. first level is पहिलं स्तर to love him as he is. जसा देव आहे तो जसा आहे तसा त्याच्यावर प्रेम करणे हे पहिलं स्तर. To love him with all his commandments. लक्षात येतं ना मी काय म्हणतो, देव जसा आहे तसा त्याच्यावरती प्रेम करणे, त्याच्या सर्व आज्ञांसकट देवावर प्रेम करणे. Not my will, but let your will be done. माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण होवो. I love your presence, O God. हे परमेश्वरा, मला तुझी उपस्थिती आवडते. I love to come in the church, O Lord. देव बाप्पा, मला चर्चला यायला आवडतं. Because Jesus said, if you love me, keep my कारण commandments. येशू म्हणाला, जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या आज्ञा पाळ. When you keep on loving him, आपण जेव्हा त्याच्यावर प्रेम करत राहतो, then things will automatically start happening मग आपोआप गोष्टी घडायला लागतील. without you even praying for anything. म्हणजे अगदी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना न करताही तुम्हाला घडलेलं आढळेल. That's why Jesus said, म्हणून येशू बोलला, before you pray, God knows what your needs are. तुम्ही प्रार्थना करण्या अगोदरच देवाला माहितीये की तुझी गरज काय आहे. Before you ask him, he knows what your needs are. तू मागण्या अगोदरच देवाला माहितीये तुझी गरज काय आहे. See, he knows it देवाला all. देवाला सगळं माहिती आहे. You just love him. तुम्ही फक्त त्याच्यावर प्रेम करा, And when you love him, आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रेम he कराल will send forth all blessings to you. तो सर्व आशीर्वाद तुमच्यावर पाठवेल. Amen. आमेन. Psalm 31:23 says, स्तोत्र 31:23. Oh, love the Lord, all you his saints, for the Lord preserveth the faithful. स्तोत्र संहिता 31 त्यातलं 23 वचन. अहो यहोवाचे सर्व भक्त हो, त्याच्यावर प्रीती करा. यहोवा विश्वासू जनाचे रक्षण करतो. विश्वासू जना म्हणजे विश्वासू प्रेमात. You are faithful in your love. अहो यहोवाचे सर्व भक्त हो, त्याच्यावर प्रीती करा. आणि जे प्रीती करून विश्वासानं राहतात त्या विश्वासू जनांचे ते रक्षण करतो. For the Lord preserveth the faithful. यहोवा विश्वासू जनाचे रक्षण करतो. That means what? म्हणजे काय? Faithful in love. प्रेमात विश्वासू. You have to be faithful in your love. प्रेमामध्येही विश्वासूपणा पाहिजे. If you are not faithful in your love, you will not wait upon God for a long time. प्रेमाचा आपण विश्वासूपणा दाखवला नाही तर आपण देवाचरणी वाट पाहणारच नाही. In Psalm 91:14, स्तोत्र 91:14. God has this to say देवाला असं म्हणायचं about David. दाविदाविषयीनं देवाचं म्हणणं असं. Because he has set his love upon me, therefore will I deliver him. हालेलुया. स्तोत्र 91:14. माझ्यावर त्याने आपली प्रीती ठेवली आहे म्हणून मी त्याला सोडवीन. See, we can also put it this way. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो, Because he has waited upon me, therefore I will deliver him. त्याने माझ्या चरणी वाट पाहिलेली आहे म्हणून मी त्याला सोडवीन. See, you can put the word love there or you can put the word wait there. म्हणजे तुम्ही त्या तिथे प्रीती हा शब्द घालू शकता, नाही तर प्रतीक्षा. प्रतीक्षा नाही तर प्रीती. प्रीती नाही तर प्रतीक्षा. Because he has कारण- set his love upon me, therefore I will deliver him. माझ्यावर त्याने आपली प्रीती ठेवली आहे म्हणून मी त्याला सोडवीन. See, there is nothing said about praying for your deliverance. बाकी सुटकेसाठी प्रार्थना केली असं इथं काही लिहिलेलं नाही. Sometimes you don't have time to pray for your deliverance. कधी कधी आपल्याला सुटकेसाठी प्रार्थना करायलाही वेळ नसतो. Sometimes we don't know how the devil comes and attacks us. कारण कधी कधी सैतान कसा येऊन आपल्यावरती हल्ला करून जातो आपल्याला समजत नाही, आणि अकस्मात असं काही झालं तर सुटकेसाठी प्रार्थना करायलाही वेळ मिळत And नाही, you don't know when to pray then. आणि मग समजत नाही की प्रार्थना करू कधी. But if you have genuine love for God, जर तुझं देवावर खरं खुरं प्रेम असेल that love will deliver you. ते प्रेम तुला सोडवेल. Because God will say, कारण देव म्हणेल because he has set his love upon me, त्यानं त्याची प्रीती माझ्यावर ठेवलेली आहे. though he could not pray to me, आणि म्हणून जरी त्याला प्रार्थना करायला त्यावेळेला जमलं नाही, but yet because he loves me, पण त्याचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे I will deliver him. मी त्याला सोडवीन. Did you see that? लक्षात येते ना की त्याचं Because माझ्यावर he- प्रेम आहे. भले त्याला प्रेयर करायला तेव्हा वेळ नाही मिळाली, अकस्मात सगळं आलं, पण त्याचं माझ्यावर प्रेम आहे ना, मी सोडवीन त्याला. So you must have missed upon God sometimes. तर कधी कधी कदाचित देवाविषयीनं तुमच्याकडनं काही राहिलं असेल, Maybe काय- you have lived a life with some weaknesses. किंवा तुम्ही तुमचं जीवन काही अशक्तपणा सहित
जगलं असेल, but just because you love God, पण केवळ तुमचं देवावर प्रेम असल्यामुळे God is obligated to deliver you. देव बांधील झाला हो तुम्हाला सोडवायला. Love is a great factor with God. प्रेम म्हणजे देवाचा एक फार महत्वाचा घटक आहे. Amen. So Amen. this is a very strange way of waiting, isn't it? तर आता वाट पाहायची ही विचित्र रीत झाली. Isn't it? A strange way of waiting. म्हणजे ही वाट पाहायची विचित्र रीत झाली. But see, people don't know this area of truth. पण लोकांना सत्याचा हा भागच माहित नाही. Waiting for our wants, आपल्या गरजांसाठी वाट पाहणे, waiting for our desires to be met, आपल्या इच्छा पूर्ण होण्यास वाट पाहणे, they are all one area. हा एक भाग. But there is this important area हा सगळा एक भाग आहे, पण एक भाग हा अतिशय महत्वाचा आहे where many have missed. की जो भाग अनेकांनी चुकवलाय. That is simply to wait upon Him. चुकवला नाही, अनेकांकडनं तो भाग राहून गेलाय, आणि तो म्हणजे देवाचरणी वाट पाहणे. Why are you waiting, brother? तुम्ही का वाट पाहताय ब्रदर? Because I love Him. नाही, माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. See, we rarely say that. आपण फार कमी वेळेला असं बोलतो. Brother, why are you waiting in prayer? ब्रदर, प्रार्थनेत तुम्ही वाट का पाहताय? मला प्रमोशन पाहिजे, मला नोकरी पाहिजे, आपली मला यादी. हे पाहिजे. See, but have you ever said, no, I am simply waiting upon पण God? तुम्ही So, कधी असं उत्तर दिलंय की नाही, माझं देवावर खूप प्रेम आहे ना, म्हणून मी देवाचरणी वाट पाहत आहे? Amen. असं I उत्तर love Him. आपल्या मुखातनं असं उत्तर येत नाही. What if the wife says, I love my husband so much because he always buys jewelry for me? समजा बायको असं म्हणाली की माझं माझ्या नवऱ्यावर भयंकर प्रेम आहे, का माहितीये, खूप दागिने घेता तो म्हणेल इकडे ये, इधर आ. See, only दागिने देतात म्हणून एवढं प्रेम करते. फक्त ज्वेलरी म्हणून प्रेम आहे? ज्या दिवशी ज्वेलरी नाही आलं तर दागिना आवडतो, मी नाही. you need to just simply wait upon God. तर देवाचरणी तशी फक्त वाट पाहायची बस. See, those that wait upon God. जे देवाचरणी वाट पाहतील. See, nothing is said about prayer. बाकी प्रार्थनेचा तिथे उल्लेखच नाही. Nothing is said about asking. बाकी तिथे मागण्याविषयी ना काही लिहिलेलंच नाही. Nothing is said about deliverance. बाकी तिथे सुटकेविषयी लिहिलेलंच But नाही. they that wait upon the Lord. पण जे परमेश्वराचरणी वाट पाहतील What is this? म्हणजे काय? They that wait upon the जे Lord. देवाचरणी वाट पाहतील म्हणजे काय? Wait for what? कशाची वाट? Paul gives us the revelation. पॉल प्रकटीकरण They देतो. that wait in love. जे प्रेमानं They देवाचरणी that वाट love God. जे देवावर प्रेम करून And so, देवाचरणी वाट पाहतील. when you love somebody, you don't meet somebody just because you're going to receive something. आणि एखाद्यावरती जेव्हा तुम्ही प्रेम करताय तेव्हा एखाद्याला त्याच्याकडनं तुम्हाला काहीतरी मिळणार आहे म्हणून तुम्ही त्याला भेटता असं नसतं ना. See, you meet somebody because you love that somebody. आपला हिशोब कसा असावा की माझं त्याच्यावर, माझं यांच्यावर किंवा XYZ वर माझं प्रेम आहे म्हणून मी त्यांना भेटते, ते मला देतात म्हणून भेटते, हा हिशोबच चुकीचा आहे. See, when a girl goes and meets somebody in the restaurant, समजा एखादी मुलगी जाऊन रेस्टॉरंट मध्ये कोणाला तरी भेट, and she's so afraid. आणि ती घाबरलेली आहे What answer I will give my parents? की आता माझ्या पालकांना मी काय उत्तर देऊ, But I have to meet him. पण मला तर त्याला भेटायचंच आहे. कशासाठी? का भेटायचं? तो सोनं देणार का तुला चांदी- काय त्या हॉटेलमध्ये तो तुला असं देणार काय आहे? नाही, काय नाही देणार. नाही देणार काय नाही. मग कशाला भेटायचं? मग कशाला भेटायचं? नाही, मला भेटायचं. नाही, भेटायचं आहे भाई. Why? क्यों भाई, क्यों मिलना Why है? she's waiting there? क्यों उधर तू रुकी है? Because she loves. कारण की तिचं त्याच्यावर प्रेम आहे. See? And so those that wait upon the Lord, आणि म्हणून जे देवाचरणी वाट पाहतील, this area of truth you have to put it in your heart. हा सत्याचा भाग हृदयात भिंवा. See, this is the very important area where we have missed. हा फार महत्वाचा भाग आहे जो आपल्याकडनं राहिलाय. And what is it? तो काय? Simply waiting upon God. फक्त देवाचरणी वाट पाहणे. Why are you waiting? का वाट पाहताय? Simply, brother. नाही, फक्त बघतोय. देवाचरणी का वाट पाहताय? नाही, फक्त बघतोय आपलं. Amen. सिम्पली मा हालेलुया. It is a way of saying, बोलायची ती एक पद्धत आहे. Lord, I love you. प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. My son, why are you waiting? माझ्या मुला, तू का वाट पाहत आहे? I love you, Lord. प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. And God will be shocked. आणि देवाला धक्काच बसेल मग. अरे म्हणजे मागायला तू आला नाही का? हे कमालच आहे. तू किती वेगळा आहे. मग देव म्हणेल, God is shocked. देवाला धक्का बसतो मग की हे मागणाऱ्यांमधले नाही, हे काय आहे? हे माझ्यावर प्रेम करणाऱ्यांमधले. Praise the Lord. हालेलुया. That is the revelation that Paul got. हे प्रकटीकरण पॉलला मिळालं I just wait की मी फक्त वाट बघतो because I love you, Lord. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. मिला नाही मिला वो हिसाब अलग आहे. So God is shocked. तर देवाला धक्का बसतो की लोक बिलीवर लोक अशी म्हणे. See? Praise the Lord. Amen. So it's like lovers meet for no obvious reasons, but because love. जसं दोन प्रेमी कुठल्याही कारणाला धरून भेटत नाही, तर त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं म्हणून भेटतात. तू का भेटती आज पण काल भेटली ना? हा, नाही, रोज- मला सांगायचं आय लव्ह यू परत त्याला. हो, म्हणजे काही कारण कारण काल सांगितलं ना, काल- नाही, आज परत मला सांगायचं. आपल्याला ते हिशोब कळत नाही, पण प्रेमात पडलेल्यांना कळतात की नाही, मला रोज जाऊन आय लव्ह यू म्हणायचं. हा, आपल्या म्हाताऱ्या लोकांना नाही नाही कळत. कळणार पण का? त्यांना आता आपलं कळतं. वय झालं, आपले दिन गे भाई. See, but they know it. पण माहिती असतं त्यांना.
Amen. की रोज हजेरी आय लव्ह यू अभय And they will have a tea or a coffee. नाही तर चहा कॉफी काहीतरी Whatever, it doesn't matter. काही फरक पडत नाही जे असेल ते The boy doesn't say, मुलगा असं नाही म्हणत Chala, 5-course meal aana. Chala, She says, 5. no, I want just coffee or water. बडा भाव भी चलता है So waiting upon God देवा चरणी वाट पाहणे is coming in His presence म्हणजे त्याच्या सहवासात येणे just to meet Him. फक्त त्याला भेटायला Just to meet Him. फक्त त्याला भेटायला मला तुझ्याकडनं काही नकोय Just to be with Him. फक्त त्याच्या सहवासात राहायचंय म्हणून Not just because of what He can do for you or what you can ask of Him. तो काय करू शकतो आपल्यासाठी का तो काय देऊ शकतो आपल्याला का आता मी काय मागणार आहे त्याला म्हणून त्याच्याकडे न येणं तर फक्त त्याच्यावर प्रेम आहे म्हणून त्याच्याबरोबर बसायला आलोय Yes, there are times you need to go simply because you want something. हा कधी कधी असेही प्रसंग आणि वेळा असतात की ज्या वेळेला आपल्याला काहीतरी गरज असते म्हणून आपण देवाला त्या गरजेपायी काहीतरी मागायलाही बसलं पाहिजे अशी वेळ असते But there should be a time पण एखादी वेळ अशी पण असायला हवी you should say, की जिथं तुम्ही म्हणावं I am going to God मी देवाकडे चाललोय and I will not ask anything. Peter, dare you ask anything? आणि मी काही मागणार नाही आज खबरदार पीटर काही मागितलं तर I am just going to meet my मी God फक्त माझ्या देवाला भेटायला because I चाललोय love Him. फक्त मी देवाला भेटायला चाललोय कारण माझं देवावर प्रेम आहे Just to sit at His feet फक्त त्याच्या चरणी बसायला चाललोय because I love Him. कारण माझं देवावर प्रेम आहे And I am telling you that will bring greater blessings for you. आणि मी तुम्हाला सांगतोय त्यातनं तुम्हाला महान Greater, आशीर्वाद मिळतील greater, महान greater. महान What you have not asked for also He will give you. जे तुम्ही मागितलंही नाहीये तेही तो तुम्हाला He देईल will say, तो म्हणे He has not come to ask me, अरे हा मला मागायला आला नाही विशेष आहे so I should give Him तर मी आता त्याला द्यायला what He हवं needs and what He didn't ask. त्याची काय गरज आहे आणि त्यांनी मला मागितलेलं नाहीये तो फक्त माझ्या सहवासात बसायला आला आता मी त्याला द्यायला हवं Sometimes कधी-कधी. God can give you what you didn't ask by simply waiting upon Him. कधी कधी परमेश्वर तुम्ही केवळ त्याच्या चरणी वाट पाहत बसलेली असताना तुम्ही मागितलेलं नाहीये तरी तुमची गरज तुम्हाला भागू जे तुम्ही नाही मागितलं ते देणार कारण की तुम्ही त्याच्या पायाजवळ बसले म्हणून. What you didn't ask, He will give because you simply waited upon Him. की तुम्ही जे मागितलेलंही नाहीये तेही तो तुम्हाला देऊन टाकेल का कारण की तू माझ्या चरणी वाट पाहिली म्हणून You know, I am very restless to meet my God. मी माझ्या देवाला भेटायला फार बेचैन असतो I told you, मी तुम्हाला सांगितलं Saturdays I don't even ask how much crowd God should send. शनिवारी मी देवाला हेही विचारत नाही की आता आज किती गर्दी येणार आहे किती आणणार आहेस Most of my prayer माझी जास्तीत जास्त प्रार्थना is this. अशी असते Lord, I love you. की प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे Very rarely I have said, bring crowds, bring फार people, bring तुरळक money, वेळेला मी let देवाला people असं give म्हणतो money. फार तुरळक वेळेला मी देवाला प्रार्थनेत असं म्हणतो की दे बाप्पा आज गर्दी आण आज लोक आण Give me money, give me this, give me that. का मला पैसा दे का मला हे दे का मला ते दे My father, Jesus said, my father already knows what your needs येशू are. म्हणाला Say. माझ्या बापाला माहित आहे तुमची गरज काय आहे मागण्या अगोदरच See, we need to get to that level where we now understand our father. त्या स्तरापर्यंत आपण आता पोहोचलं पाहिजे की जिथं आता आपल्याला Amen. आपला बाप कळायला हवा Amen. आमेन That I know my father. की मला माझा बाप माहित आहे And father should be so impressed with you. आणि इतका तो देवबाप आपल्यावरती प्रभावित झाला He पाहिजे should say, की म्हटला पाहिजे अभी तू मेरा बेटा है, बच्चा नहीं है. हालेलुया, धन्यवाद आता Praise तू the माझा Lord. मुलगा आहेस लेकरू नाहीस Amen. बाळ नाही Now you are my son. आता तू माझा पुत्र आहेस You बाळ नाही. know the father. तुला कळलं तुला माझी नाडी कळली Amen. Amen. Little children go on asking, give me, give me, give me, give me. देना 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 नका व्हॉट देना 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 Sometime we need to grow up. कधी कधी मोठं व्हायचं थोडं Amen. Huh? You become restless. बेचैन व्हायला You पाहिजे want to be with him. तुम्हाला त्याच्या बरोबर राहायला आवडायला पाहिजे बेचैन झाला पाहिजे जीव की त्याच्या समोर मला जायचं मला त्याच्या बरोबर राहायचं When I was working in the company, जेव्हा मी कंपनीत कामाला होतो 5 o'clock, 5 वाजता I used to be the first one outside the gate. मी पहिला धावत गेटच्या बाहेर यायचो संध्याकाळी 5 o'clock when the siren used to go on, I used to be outside on the gate. संध्याकाळी 5ला भोंगा वाजायचा कंपनी संपलेली आहे मी पहिला धावत बाहेर असायचो I was the closest to the gate. मी main गेटच्या gate. अगदी जवळ मेन गेटच्या अगदी जवळ असायचो And my job was such a blessed job. माझं काम इतकं आशीर्वादित होतं ना I could prepare myself half an hour early also. की मी to अर्धा go तास home. अगोदर स्वतःची तयारी करू शकत होतो घरी जायची Others had to, till the last, had to finish the work. बाकीच्यांना अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांचं काम संपवायला लागायचं So I used to be the first out आणि मी पहिला बाहेर असायचो and immediately rush home, लगेच घरी take bath, आंघोळ get करायची ready, तयार व्हायचं tell my wife, come on, we'll go out now. बायकोला म्हणायचं
चल जायचं, live for the Lord. प्रभूसाठी जगायचं. Amen. आमेन. Otherwise, then I used to go up on the terrace and meet my नाहीतर God. मी टेरेसवर जायचो आणि देवाला भेटायचो. Restless. एकदम Be बेचैन. alone with God. देवाबरोबर एकटे पडा. Amen. आमेन. That only after I meet Him, की मी त्याला भेटल्यानंतरच then only I'll be satisfied. मगच मला तृप्तता मिळते. Amen. आमेन. Live this life, हे जीवन जगा. and I'm telling you, see what God will do through you बघा and for you. तुमच्याद्वारे आणि तुमच्यासाठी देव काय काय करतो. Have this sweet communion with Him. ती गोड सहभागिता त्याच्याशी साधा. Remember the experience that Adam and Eve had before the sin. आदाम आणि हव्वेला पापा अगोदर आलेला अनुभव स्मरा. God was walking with them in the cool of the day, देव दिवसाच्या शीतसमयी त्यांच्या बरोबर चालायचा, talking with them, त्यांच्याशी बोलायचा, having communion with them. त्यांच्याशी सहभागिता साधायचा. You know, Songs of Solomon, गीतरत्न chapter 1, verse 2. पहिलाच अध्याय आणि दुसरं वचन There it says, लिहिलेलं आहे. let him kiss me with the kisses of his mouth, for thy love is better than wine. त्याच्या मुखाच्या चुंबनाने त्याने मला चुंबन द्यावे, कारण की त्याचं प्रेम द्राक्षा रसापेक्षाही मधुर आहे. Praise the Lord. आमेन. That is our Lord Jesus Christ. हा आपला प्रभू येशू ख्रिस्त. That is our Lord Jesus हा Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त. We love to be in his presence. आपल्याला त्याच्या सहवासामध्ये राहायला आवडायला हवं. That is real waiting. त्याला म्हणतात खरी वाट पाहणे. That is the real waiting of Isaiah 40. आणि त्याला म्हणतात यशया 40 मधील खरी वाट पाहणे. Amen. Amen. That I love to wait upon you. की मला तर देवाचरणी वाट पाहायला आवडतं. I cannot wait to be with you. मला ना वाट नाही पाहायला, म्हणजे मला राहत नाही तुझ्याकडे आल्याशिवाय. Amen. सख्या ख्रिस्ता प्राण विसाव्या तुझं विन मजला चैन पडेना. Praise the Lord. आमेन. And I remember when we used to come out of the company, कंपनीतनं जेव्हा आम्ही बाहेर यायचो, मला आठवतं all of us pastors, आम्ही सगळे पास्टर, Pastor Paul, पास्टर पॉल, Pastor Vijay, पास्टर विजय फुटाडू, Pastor Surinder, पास्टर सुरिंदर, Pastor Abraham, पास्टर अब्राहम, Pastor Kamble. पास्टर कांबळे. There were many pastors. असे खूप होते pastor. they were all brothers, now they are म्हणजे pastors तेव्हा today. ब्रदर होते, आता सगळे पास्टर आहेत. Everyone has got his own church आणि now. प्रत्येकाचं स्वतःचं चर्च आहे. So that time we were not pastors. त्यावेळेला आम्ही पास्टर नव्हतो. We were all believers with fire. त्याला आगीनं भरलेले विश्वासू. Amen. Amen. And एकाच कंपनीत कामाला. and we would be called the gospel gang आणि because we आम्हाला were all together. गॉस्पल गँग असं आमचं नाव होतं, कारण की आम्ही एकत्र राहायचो नेहमी. And we used to be together. We used to hold hands and pray, and then we used to go home. एकत्र उभे राहायचो, हात धरायचो, प्रार्थना करायचो, मग घरी जायचो. Amen. कंपनी सुटल्यावर. And immediately after coming home, then either I used to go out or I used to spend time with my Lord. घरी आल्यानंतर लगेच एक तर कुठेतरी बाहेर देवाचं कार्य करायला जाणार, नाहीतर टेरेसवर प्रार्थना करायला जाणार. Now I had not many things to pray for. आता तेव्हा काही बऱ्याच गोष्टी नव्हत्या माझ्या यादीमध्ये प्रार्थना करायसारख्या. See, if you have a big church, you have many things to pray for. मोठं चर्च असेल तर मग प्रार्थना करायला मुद्देही अनेक असतात. But when you don't have a church, you don't have many things to pray for. पण चर्चच एखाद्याचं नसेल किंवा असं काही मोठं कार्य आणि सेवा नसेल, तर तेव्हा काही बरेचसे मुद्दे नसतात प्रार्थना करण्यासारखे. And I had this policy आणि माझं तत्व होतं एक, that I would not pray for my needs. माझा हा सिद्धांत होता की मी माझ्या गरजांसाठी प्रार्थना करणार I नाही. would rarely pray for my needs. माझ्या गरजांसाठी मी फार कमी प्रार्थना I करतो. always believed in Matthew मी 6:33. नेहमी मत्तई 7:33 वरती विश्वास ठेवलेला आहे. Seek first the kingdom of God and his righteousness, and everything will be added, should be added, cannot but be added. प्रथम देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता शोध, बाकी सर्व गोष्टींची भर तुझ्या जीवनात पडायला हवी, पडणारच, दुसरा ऑप्शनच नाही, पडणारच. Praise God. आमेन. And so I used to not pray for any of my personal needs. तर माझ्या व्यक्तिगत गरजांसाठी मी प्रार्थना नाही केल्या. I just used to sit and I used to love him. I used to kiss his feet. फक्त मी बसायचो त्याच्या चरणी, त्याच्या पायांना मुके द्यायचो आणि वाट बघायचो. Amen. Like, you know, when you come from work, जसं आपण जेव्हा कामावर येतो just go and sit with him. की जाऊन फक्त त्याच्याबरोबर बसायचं. Amen. Don't say, oh, मी थोडी पास्टर एवढं प्रार्थना करायचं. असं म्हणू नका. प्रार्थनासाठीच बसायचं नाही. इथं प्रार्थनाचा शब्दच नाही लिहिलेला Isaiah 40 मध्ये. ते फक्त लिहिलेलं आहे वेट अपॉन द लॉर्ड. असं म्हणू नका की कंपनीतनं ऑफिसवरनं आल्यानंतर आता काय देवाचरणी बसायचं, माझ्याकडे काय एवढी मोठी सेवा आहे, मी काय पास्टर आहे, मी काय फायफोल्ड मिनिस्ट्रीतला मिनिस्टर आहे, मी काय एवढे मुद्दे घेऊन बसायचं. नाही, केवळ त्याच्या चरणी बसायचं, त्याच्यावर प्रेम आहे म्हणून बसा. Praise the Lord. Amen. See, and so you just sit at his feet, त्याच्या चरणी बसायचं, spend some quality time with him, जरा चांगली वेळ त्याच्याबरोबर घालवायची, and then go out and finish all the household work or outside work, whatever you have got. मग बाहेर जायचं आणि मग तुमचं काय घरगुती काम असेल ते करा, बाहेर काय काम असेल ते करा. Amen. Amen. Both earthly duties and spiritual duties, पृथ्वीवरचं कर्तव्य आणि आध्यात्मिक कर्तव्य दोन्ही पार, or whatever you are asked to do. किंवा जे काही तुम्हाला करण्यास बोलवलेलं आहे ते करायचं. And that's what I used to do. मी तेच करायचो. I used to sit before his feet. त्याच्या चरणी बसायचो. There are times only 15
15 minutes also I sat down. कधी कधी 15 मिनिटंही त्याच्या चरणी मी फक्त बसलेलो आहे. Lord, hello, how are you, Lord? दे बाप्पा हॅलो हा कसा आहे? I love you, Lord. हालेलुया. माझं And, तुझ्यावर प्रेम आहे. and I don't have time. I have got some work to do, Lord. माझ्याकडे आता वेळ नाही, काम आहे प्रभू थोडं. But thank you, Lord. पण धन्यवाद हा. I met you. मी तुला भेटलो I used to go out, आणि जायचो, do all my work. सगळं काम करायचो माझं. Every work is finished. सगळं काम झालं, Again at night I used to go to परत him. रात्री त्याच्याकडे जायचो And I used to say, आणि म्हणायचो, Lord, प्रभू this is Peter once again. हा पीटर परत आला, I came to tell you, आलो Lord, तुला बोलायला. everything is over, Lord. सगळं आता संपलं, आता रात्र झाली, I will go and sleep, आता Lord. झोपणार आहे. See, that is the kind of life if you live, it won't be very hard. असल्या पद्धतीचं जीवन तुम्ही जगलात ना तर अवघड असं काही वाटणार नाही. That is the kind of waiting that has love only in it. असल्या पद्धतीचं जे वाट पाहणं आहे की ज्यात फक्त देवावरचं प्रेम आहे, लिस्ट नाहीये. यादी नाहीये, प्रेम आहे. लिस्ट घेऊन गेला तर वेगळं प्रेयर आहे. हा, That is यादी- not waiting upon God. ते काही देवाचरणी वाट पाहणं नव्हे. Many a times बऱ्याच वेळेला we thought carrying the list is waiting upon God. आपल्याला असं वाटतं की यादी घेऊन जाणं म्हणजे देवाचरणी वाट पाहणं. That is not waiting upon the नवे Lord. नवे यादी घेऊन जाणं म्हणजे देवाचरणी वाट पाहणं नाही. That is asking in prayer ते प्रार्थनेत त्याला मागणं आहे for your needs. की माझ्या गरजा आहेत, मला तू दे. Praise the Lord. Amen. 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 So it is not waiting for the needs alone, but waiting because of love. तर फक्त गरजांपायी वाट पाहणे असं नव्हे, तर माझं देवावर प्रेम आहे म्हणून वाट पाहणे. If you have not started waiting upon God, start from today. अजूनपर्यंत तुम्ही देवाचरणी वाट पाहायला सुरुवात केली नसेल तर आजपासून करा. Because कारण- that is the only way you are telling God that you love Him. ही एकच रीत आहे ज्या रीतीनं तुम्ही देवाला सांगताय किंवा सांगू शकाल की माझं तुझ्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू. Amen. Amen. See, yes, there are other areas also, like if you keep my commandments, you love me. आहेत इतरही भाग, नाही असं नाही की जर तू माझ्या आज्ञा पाळल्या तर तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणायचं. But पण simply sitting at His feet is सिम्पली greater साधं love. त्याच्या चरणी वाट पाहत बसणं कुठल्याही कारणाविना, फक्त माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून, म्हणजे Waiting on God shows forth that you still love God with your first love. देवाचरणी वाट पाहणे हे दाखवतं की अजूनही तुझं देवावर प्रथम प्रेम आहे. God says, where is your first love? देव म्हणतो ना तुझं प्रथम प्रेम कुठे आहे. God has controversy with the church. देव आज चर्चशी हाच वाद घेऊन येत आहे. He has spoken to the 7 churches, 7 मंडळांशी देव बोललेला the आहे, end time churches. शेवटच्या काळातल्या मंडळांशी, And He says, where is your first love? आणि विचारतोय की कुठे आहे तुमचं पहिलं प्रेम. But we say, yes, I will show you my first works. पण आपण म्हणतो नाही, मी पहिलं माझं काम दाखवी. God says, don't show me your first work, show me your first love. देव म्हणतो पहिलं काम दाखवू नको, पहिलं प्रेम दाखव. Yes, I came to you, Lord. हो, मी तुझ्याकडे आलो प्रभू. Many times I prayed. मी अनेक वेळा प्रार्थना केली प्रभू. Yes, you came to pray with your list. हो, तुझी यादी घेऊन तू माझ्याकडे प्रार्थनेला आला, You didn't wait upon me in love. पण माझ्यावर प्रेम करून माझ्या चरणी बसला नाही. See, आमेन. this is the area we need to tap now. हा भाग जरा हात घालून शिकायला हवा. Praise the Lord. Amen. 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 If you have this kind of waiting for the Lord, अशा पद्धतीचं वाट पाहणं जर आपण देवाचरणी केलं you shall truly be blessed, body, soul, and spirit. तर खरोखर जीवात्मा शरीर या सगळ्यात तुम्ही आशीर्वादित व्हाल. Amen. Amen. Isaiah 64:4. Once again we will read. यशाया 64:4 परत एकदा वाचूया. From of old no one has heard or perceived by the ear, no eye has seen a God beside thee who works for those who wait for Him. यशया 64:4. तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे ते जगाच्या प्रारंभापासून मनुष्यांनी ऐकले नाही व त्यांच्या कानी पडले नाही, आणि हे देवा तुझ्या वाचून कुणाच्या डोळ्याने ते पाहिलेलेही नाही. Now just imagine, कल्पना करा, you're going through hard time. तुम्ही कठीण प्रसंगातनं जात आहात, In trouble, you're going through a trouble. त्रासांमधनं जात आहे. You come to God. देवाकडे आलात, You just tell Him, I love you, Lord. त्रासांमधून जाताय पण देवाकडे आलात आणि फक्त त्याला म्हणालात की प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे. Lord says, this fellow is not telling me his trouble. तर प्रभू म्हणतो हा त्याचे त्रास मला सांगत नाही. In his trouble, he's saying, I love you. त्याला त्रास आहेत पण त्रासांमध्ये म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे. He's not asking for money. मला काही पैसा He's मागत not नाही, asking for promotion. मला काही बढती मागत नाही. See? And so God will be very impressed with मग you. देवावरती खूप प्रभाव पडतो आपला. Amen. Amen. So if you love God, आपण जर देवावर प्रेम केलं you will wait upon Him. तर तुम्ही देवाचरणी, आपण देवाचरणी वाट पाहू. No matter what you have to wait for, आणि मग कुठल्याही गोष्टीसाठी वाट बघणं असो, just wait. वाट बघा फक्त. Amen. Amen. Don't take things in hand. गोष्टी स्वतःच्या हातात घेऊ नका Don't fight for it. आणि त्यासाठी लढू नका, Don't argue about it. त्यासाठी वाद घालू नका. Let not that trouble soften your love towards God. त्या त्रासापायी तुझं देवावरचं प्रेम कमी होता Let it किंवा not become cold. थंड होता
होता कामा नये. Amen. आम्ही Let it not कोमेजता become कामा cold. नये. Some people, काही लोक the graph of love is always up and down. त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या मला वाटतं देवावरच्या प्रेमाचा आलेख नेहमी वर खाली असा असतो. Because it all depends on how much they were blessed by God. कारण त्यांचा हिशोब कसा असतो की देव मला किती आशीर्वादित करत आहे त्यानुरूप त्यांचा देवाच्या प्रेमावरचा आलेख. मग देवाने दिलं तर आलेख वर, नाही तर खाली दिलं तर वर, Very नाही तर sad खाली. to say, सांगायलाही दुःख वाटतं even today, आजही among believers, विश्वासू लोकात if God will take away their Isaacs, they will no more love God. जर देवाने त्यांचे इसाक काढून घेतले ना तर ते देवावरती प्रेम करणार नाहीत. हे आजही विश्वासू लोकांमध्ये आहे. सांगताना मला दुःख वाटतं. It's God's goodness that He doesn't test us in that way. हा देवाचा चांगुलपणा आहे हो की देव आपल्याला आता तशा रीतीनं तपासत नाही, Otherwise, कसोटीला the चढवत नाही. condition of the heart will be revealed to the world. हा देवाचा चांगुलपणा आहे की आता देव आपल्याला तसल्या रीतीनं कसोटीला चढवत नाही, नाही तर आपल्या अंतःकरणाची अवस्था अख्ख्या जगाला उघडी होईल. But just because He doesn't test us in that manner doesn't mean that we should not be ready for it. पण या रीतीनं तो आपल्याला कसोटीला चढवत नाही आणि पारखत नाही याचा अर्थ असा नाही की आपण त्यासाठी तयार असू नये. God will test you suddenly and you will be in a corner. कदाचित देव तुला अचानक पारखेल आणि तू कुठेतरी कॉर्नर मध्ये असशील. He may tell you suddenly, give me your Isaac. कदाचित देव तुला अचानक बोलेल आणि म्हणेल तुझा इसाक मला दे. Suddenly God may say, the thing that you are asking for, I will never give you. अचानक कदाचित देव तुला म्हणेल तू जे मागतोय ते मी तुला देणार नाही. Amen. Amen. Remember Hebrews, हिब्रू 8 in 11th chapter. 11 अध्याय. Many of the women got their children back from the death, बऱ्याच बायकांना आपली लेकरं मृत्यूपासून परत मिळाली. but some पण काही ना died in faith, काही विश्वासात मरण पावली. not receiving the promise of God. अभिवचन देवाचं त्यांना प्राप्त झालं नाही. Sometimes कधी कधी God may test you to that level. देव त्या टोकाला जाऊनही एखाद्याला पारखू शकतो. What if God does not bless you with a good job? समजा देवाने तुम्हाला चांगल्या नोकरीचा आशीर्वाद दिला नाही तर Will our love towards Him will still be hot? मग आपलं प्रेम त्याच्यावरचं तरी तेवढं गरम आगीवर असेल का? It has to be. असायला हवं. It has to be. असायला Whether हवं. He gives you a house or not, whether He gives you a two-wheeler or not, त्याने तुम्हाला घर देव न देव, दोन चाकी गाडी देव न देव, your first love should be God. तुझं प्रथम प्रेम देव पाहिजे. Amen. Amen. Praise the Lord. आमेन आमेन. We need to wait upon the Lord to take charge. देवाचरणी आपण वाट पाहायची, ताबा घ्या. It is not only we wait upon Him, He too waits upon us. फक्त आपण त्याच्या चरणी वाट पाहतो असं नव्हे, देवही आपली वाट बघून आहे. Amen. Amen. He is waiting. देवही आपली वाट बघतो. When will my son come? कधी माझा मुलगा माझ्याकडे येईल. But no father waits when his son will come asking for some money. पण कुठलेही वडील अशी वाट बघत बसत नाहीत की कधी माझा मुलगा माझ्याकडे पैसा मागायला येईल. Amen. In fact, the father असली will say, वाट- if it doesn't come today, it will be better. असली वाट कुठलेही वडील बघत नाहीत की माझा मुलगा माझ्याकडे पैसा मागायला कधी येईल. असली वाट कुठलेही वडील बघत नाहीत. उलट Who ते will म्हणतील wait? नको तो पैसे मागायला आला नाही तर बरं. बरं बाबा आज आलं नाही ना, बरं झालं बाबा नाही आलं. असली वाट कुठल्या वडिलांना बघायला आवडते. But every father पण प्रत्येक वडील will wait for the son who comes and Amen. says, I love you, Dad. असली वाट जरूर बघत बसतील हा. की कधीतरी पोरग मला येऊन मला म्हणेल की माझं तुमच्यावर प्रेम आहे डॅडी. Say, the father is waiting not for those people who come with a big list. वडील किंवा बाप अशांची वाट बघत बसलेला नाहीये की जे मोठी यादी घेऊन येत आहेत. Okay, you brought a list, so he will give you, but he is not specially waiting for you. ठीक आहे तुम्ही यादी घेऊन आलाय म्हणून तो तुम्हाला देईल, पण तो खास रीतीनं तुमची वाट बघत बसलेला नाहीये, तर तो आय लव्ह यू म्हणणाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. Because which father, if his son asks for bread, will he give him a stone? कारण की कुठले वडील असे आहेत की एखाद्या त्यांच्या मुलाने त्यांना भाकर मागितली तर धोंडा देणार. मागितलं भाकर मागितली तर धोंडा देईल. तर तुम्ही जे काय मागणार ते देणार. तर तुम्ही जे काय मागणार ते बाप देणार आहे. Amen. Amen. But he is not excitedly waiting for you. त्यामध्ये काही देवा अगदी असं आवेशाने आनंदाने तुमची वाट बघत नसतो. आता काही माझा मुलगा येणार 1 लाख विचारायला कधी येणार नाही, नाही, नाही. नाही एवढी वाट त्याची कशाला, म्हणजे ह्याच्या विषयी एवढी वाट नाही काही. Isaiah 30 verse 18. यशया 30:18. And therefore will the Lord wait that he may be gracious unto you, and therefore will he be exalted that he may have mercy upon you. For the Hallelujah. Lord is a God of judgment. Blessed are all they that wait for him. यशया 30:18. तर तुम्हावर कृपा करावी
म्हणून यहोवा वाट पाहिल आणि तुम्हावर दया करावी म्हणून तो उंचावला जाईल. कारण यहोवा न्यायीपणाचा देव आहे. जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादित आहे. Praise God. आमेन. जे सर्व प्रेम करतात ते ते आशीर्वादित आहे. आशीर्वादित आहे. Amen. आमेन. We thought waiting means prayer. अनेकांना असं वाटलं की वाट बघणे म्हणजे प्रार्थना But करणे. the Lord opened my eyes पण देवानी माझे डोळे उघडले. and He told me, ते मला म्हणाला, I gave Paul a revelation when you will get the revelation मी now. पॉलला प्रगटीकरण दिलं. पीटर तुला कधी व्हायचं हे प्रगट? Amen. आमेन. It's high time you also get some revelation at least from Paul. म्हणजे आता पॉल कडनं तरी कमीत कमी तू थोडंफार प्रगटीकरण घेऊन टाक. हाय टाइम नाऊ. You didn't get it from me, at least get it from Paul. हो, माझ्याकडनं तू आजवर हे प्रगटीकरण घेतलं नाही, पॉल कडनं तरी घे. And if you don't get it from me, then sad you are. आणि माझ्याकडनं तू हे प्रगटीकरण घेतलं नाही तर दुखी तू. You know how the Levites, they busied themselves in the service of the temple. कसं लेवी माणसांनी मंदिरातल्या सेवेत स्वतःला व्यस्त ठेवलं. But yet with all their work, पण त्या सगळ्या कामानिशी they were not serving the Lord. ते देवाची सेवा करत नव्हते. In other words, दुसऱ्या शब्दात they were serving the house of God. ते देवाच्या घराची सेवा करत But होते. though it looks very much alike, पण जरी ते सारखंच दिसायला सारखंच दिसतं, yet we need to differentiate between the work towards the house and work towards God. तरी त्यातलाही फरक आपण ओळखायचा. देवाच्या घरचं काम आणि देवाचं काम. Amen. Amen. Ministry to God and ministry to others are two different things. देवाचं काम आणि इतरांचं काम या दोन वेगळ्या बाबी आहेत. Otherwise, we will get carried away with our work नाहीतर आपण आपल्या कामांमध्ये वाहत वाहत जाऊ and neglect the Lord. आणि प्रभूकडे दुर्लक्ष करू. That's what I want to speak to you. मला हेच तुमच्याशी बोलायचं आहे. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, there is a move of God always coming upon the people. नेहमी लोकांवरती परमेश्वराची एक चळवळ येत असते. एक परमेश्वराचं कार्य होत असतं. A move of God. मूव ऑफ गॉड, You एक know, चळवळ. there are many times there was a move of God coming upon the churches, upon the people. बऱ्याच वेळेला परमेश्वराच्या अभिषेकाची अशी चळवळ लोकांवर, मंडळांवर आलेली आहे. And you know, you see it you hear it, you see on the videos how there is this laughter and then people get into the Holy Ghost laughter and then they get slain in the Spirit. And there are so many moves of the Holy Spirit. आणि त्याविषयी तुम्ही ऐकत असाल, पाहत असाल, कधी पवित्र आत्म्याची अशी काही चळवळ आली, आत्म्याचा अभिषेक उतरून आला तर लोक आत्म्यामध्ये हसायला लागतात, कान्य भाषेत बोलायला लागतात. असं बरंच काय आपण पाहतो. But पण in all that त्या move, सगळ्या चळवळीत the devil takes advantage. सैतान फायदा घेतो. He gets you into the moving and he replaces that Jesus with that moving. त्या चळवळीत तुम्हाला इतकं व्यस्त करून टाकतो, त्या कार्यकारिणीत तुम्हाला इतकं व्यस्त करून टाकतो की त्या कार्यामागचा येशू राहतो बाजूला. Yes. And the ministry to the Lord becomes less, you get into the movement. आणि मग प्रभूची सेवा होते कमी आणि चळवळी होतात जास्त. Praise the Lord. Amen. Amen. Never neglect the Lord. प्रभूकडे कधी दुर्लक्ष करू नका. Never neglect the Lord. कधीही प्रभूकडे दुर्लक्ष करू नका. Work will be going on. काम कधी संपणार नाहीत. But पण neglect of the Lord there is no other alternative. प्रभूकडे दुर्लक्ष केलं तर त्याच्यासाठी कुठली रिप्लेसमेंट नाहीये. Amen. त्याच्यासाठी कुठला पर्याय नाहीये. In those times, त्या काळात when an Israelite came along to the temple to worship इस्रायली माणूस जेव्हा मंदिरात आराधना करायला यायचा, to worship God, देवाची, these Levites would come हे लेवी यायचे to their aid and help them त्यांना मदत करायला. to offer their peace offering or whatever meal offering they had. जे काही त्यांना अर्पण करायचं असेल, शांत अर्पण म्हणा, काणी काय म्हणा, त्यासाठी मदत करायला लेवी यायचे. And so they would help them to drag the sacrifice to the आणि altar. त्यांना मदत करायचे की त्यांचं जे काही अर्पण असेल त्यांनी चढवायला आणलंय ते वेदीपर्यंत पोहोचवायला मदत. And then they would slay it on the altar. मग वेदीवरती ते कापणार जे काही अर्पण असेल ते. You can imagine Levites taking so many lambs every day. आणि तुम्ही कल्पना करू शकता की लेवी किती सारी कोकरं रोज घेऊन जात असतील कापायला. And it was a grand work for them. आणि त्यांच्यासाठी ते फार मोठं काम रोजचं. In leading the sinners to repentance, that is a part of the work की of the Old पाप्यांना Testament. पाप्यांना पश्चातापाकडे नेण्यामागचं हे सगळं कार्य, ही सगळी पद्धत, तर लेवी किती व्यस्त असतील. And it's very important. आणि ते महत्वाचंही आहे. Even today, to आजही lead the sinners to repentance. पाप्यांना पश्चातापाकडे आणणं आजही महत्वाचं आहे. And so the Levites were leading the sinners to repentance through the lamb they offered. तर लेवी अशा पद्धतीनं पाप्यांना पश्चातापाकडे आणत असायचे, कोकरू व त्या वेदीवरती चढवायला त्यांना मदत करून. And so they were instrumental in getting the people closer to God. तर
लोकांना देवाजवळ आणण्यामागची एक वाहिनी आणि पात्र म्हटलं तर लेवी. And God is to appreciate that kind of work. आणि देव असल्या कामाचं कौतुकही करायचं. Yet, तरी it can never replace the ministry unto the Lord. तरी देवाची जी सेवा आहे ना, त्या सेवेची जागा ही कामं घेऊ नाही शकत. Ezekiel 44 verse 15. यजकेल 44:15. But the priests, the Levites, the son of Zadok, that is the first high priest for Solomon's temple, that kept the charge of my sanctuary when the children of Israel went astray from me, they shall come near to me to minister unto me, and they shall stand before me to offer unto me the fat and the blood, saith the Lord God. यजकेल 44:15. परंतु इस्रायलाची संताने माझ्यापासून भोकून गेली, तेव्हा जे याजक लेवी सादोकाचे संतान माझ्या पवित्र स्थानाचे रक्षण करीत राहिले, तेच माझी सेवा करायला माझ्याजवळ येतील आणि मला मानदे व रक्त अर्पावे म्हणून माझ्यासमोर उभे राहतील, असे प्रभू यहोवा म्हणतो. See, are you getting me what I'm saying? मी काय बोलतो तुम्हाला कळतंय का? See, the children of Israel were getting astray, but God is saying, my main concern is the Levites and the priests, they minister unto me first. इस्रायली संतान बकून चाललेलं होतं, परंतु देवाची एक खंत ही होती की माझे हे जे सेवक आहेत, याजक आहेत, ह्यांनी माझ्यापासून बकू नये, तर माझी सेवा त्यांनी पहिली करावी. See, when I minister to the Lord, जेव्हा मी प्रभूची सेवा करतो, God will use me to get those people who are going astray back to Him. तेव्हा मग देव मला जी माणसं त्याच्यापासून भटकतायत त्यांना परत आणायला वापरतो किंवा वापरेल. But if I, instead of coming close to God, go and run after those who are gone astray, I cannot bring them back to God. मी जर देवाच्या जवळ आणि समीप यायच्या ऐवजी फक्त जी बहकलेली आहेत आणि लांब गेलेली आहेत त्यांच्या मागे मागे जाऊ लागलो अशासाठी की त्यांनी परत यावं, तर ते होणार नाही. That's what today's preachers, some of them are doing. तेच अलीकडचे सगळे नाही पण काही उपदेशक प्रीचर्स They go out and say, I want to bring people to the Lord. ते स्वतः बाहेर पडतात आणि म्हणतात मला लोकांना प्रभूकडे आणायचं. And they cannot. होत नाही, मग नाही ते होत They नाही. are going to every home. ते प्रत्येक घरात जातात. मी प्रचार करायला लागलो, मी प्रभूचा विषय सांगितला, but the church is not growing. पण चर्च वाढत नाही. Why it's not का growing? नाही वाढत? God is saying, देव म्हणतो ministry unto me first. माझी सेवा कुठे आहे? माझ्यावरचं प्रेम, माझा सहवास कुठे आहे? I will send those people to you. मी त्या लोकांना तुझ्याकडे पाठवीन रे. That doesn't mean you don't go out. मी त्या लोकांना तुझ्याकडे पाठवीन रे, पण तू कुठे आहे? See? याचा अर्थ आपण बाहेर जाऊन लोकांना आणायचं नाही असा नाही. See? But God is saying, पण ते म्हणतो if you come close to me, जर तू माझ्या समीप आला, I will bring those people. मी आणीन ना लोकांना त्या. See? ते जे गेलेत, बकलेत, मागे पडलेत. That means त्याचा अर्थ God is telling all the leadership, देव सगळ्या पुढाऱ्यांना सांगतोय you minister to me first. की तुम्ही पहिलं माझ्या सेवेत या. Now that doesn't mean you just sit from morning till night only ministry to the आता Lord. त्याचा अर्थ असाही नाही की सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही केवळ दार बंद करून परमेश्वराच्याच चरणी बसायचं असंही नाही. You need to allot time. You need to strike a proper balance. एक व्यवस्थित संतुलनाचा सूर, चांगला We सुरात need to साधा. be careful काळजीपूर्वक राहा. that we just don't get carried away with our natural inclinations. नैसर्गिक जी काय आपली राहटी आहे ना त्याच्यामध्ये वाहवतही जायचं नाही. Just because I don't want to stay home, I go out. केवळ मला घरात राहायचं नाही म्हणून मी बाहेर जातो हे काय यांचं नेहमीच खूप त्रास असतं, थोडं बाहेर पडलं बायबल घेऊन बरं आहे. असं नव्हे. See, some of the husbands do that. काही नवरे असं करतात. हे आधी आपल्याला मोठं यादी दिलं, त्याच्या आधी मी बाहेर पडतो. यादी आधी मी बाहेर जातो. Amen. नाही तर यांना हे घेऊन या, भाजी घेऊन या. So some people, तर काही लोक they go out बाहेर जातात just because it is better to go out than stay at home. कारण त्यांचं म्हणणं असं पडतं की घरात राहण्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं, डोक्याला ताप. For their own relief, स्वतःच्या सुटकेसाठी, not म्हणजे for God's desires. देवाची इच्छा आहे म्हणून नाही, स्वतःला बरं वाटावं म्हणून की ते घरातली कटकट नको, बाहेर जाऊ. काय आज भरपूर काम केलं मी देवाचं, फक्त हालेलुया. चला बरं वाटलं मला. अरे तुला बरं वाटलं, देवाचं इच्छा होतं का असं? होती का? तू देवाला भेटलं का? आणि काय कारणाने गेला कोणाला माहित नाही, पण बरं माहित आहे.
हा So we should never derive our satisfaction only from work. तर आपलं समाधान फक्त कामात न काढायचं नाही. See? We try to derive our satisfaction from work. आपण काय We have करतो? to derive our satisfaction from meeting God. आपण आपलं समाधान सगळ्या कामात न काढायला पाहतो. समाधान देवाला भेटण्यात न काढा. See, sometimes we may not realize it. कधी कधी आपल्याला ते कळणार नाही. But पण while serving believers, विश्वासू जनांची सेवा करताना we may be carried away to serve our own flesh. कदाचित आपण आपल्या स्वतःच्या अंगाचीही त्यात सेवा करू लागू आणि आपल्याला कळणारही नाही. That's why म्हणून purposely we need to give importance to serving God first. मुद्दामून देवाचरणी पहिलं बसायला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. God says, ते म्हणतो draw nigh to me माझ्या जवळ ये and I will draw nigh to you. मग मी तुझ्या जवळ येईन. पहिले तू तो पास हा फिर मैं आता हूं. See, nothing said about prayer. मग हे प्रार्थनेविषयी ना काही लिहिलेलं नाही. Did it say, draw nigh in prayer to me and I will draw nigh with all the answers? प्रार्थना करून माझ्या जवळ ये आणि मी उत्तरांची पिशवी घेऊन तुझ्या जवळ येईन असं लिहिलंय का? Draw nigh to me with a big list आणि मी उत्तराचे पिशवी घेऊन येतो तुला. मोठी यादी घेऊन माझ्या जवळ ये आणि पिशवी घेऊन मी तुझ्या जवळ येतो असं काही लिहिलंय? So this is the waiting. ही वाट पाहणं. Draw nigh to जवळ ये, Just draw nigh to me. फक्त माझ्या जवळ ये. नाही पण प्रभू तू काय सांगितलं नाही लिस्ट घेऊन जायचं नाही का? येताना काय घेऊ काय नव स्वतःला काय घेऊन नाही, ये. तू ये. तू ये राजा, Draw nigh to me. खुद You को लेके draw आजा. nigh to me. तू माझ्या जवळ ये, खुद को लेके आ. Praise the Lord. और Amen. लिस्ट को बाहर रख. हा यादी बाहेर ठेव, See, लोक बाहेर ठेव. see that means how much God loves to have communion with us. म्हणजे देवाला किती आवडतं आपल्याशी बोलायला बघा, आपल्याशी सहभागिता साधायला. आणि आपण म्हटलं तर कुठेतरी लांबच. You cannot serve God from a distance. असं लांबून लांबून सेवा थोडी होते देवाची. भाई प्रभू मी जातो. लांबून लांबून हा? No. असं दर्शन दुर्लभ नाही, दर्शन रोज पाहिजे. You need to enter the holy of holies, not in the courtyard. परम पवित्र स्थानात प्रवेश करा. अंगणात काय बसलाय? If you want to meet God, He will not be met in the courtyard, but in the most holy place. तुम्हाला देवाला भेटायची इच्छा असेल ना, तो अंगणात नाही भेटणार, तो म्हणेल अंदरा परम पवित्र स्थानात भेटेल. आमेन. Ezekiel 44:16. एजेकिएल 44:16. They shall enter in my sanctuary, and they shall come near to my table to minister unto me, and they shall keep my charge. ते माझ्या पवित्र स्थानात प्रवेश करतील आणि माझी सेवा करायला ते माझ्या मेजाजवळ येतील व ते माझ्या पवित्र पदार्थांचे रक्षण करतील. Say that. त्याच्यानंतर रक्षण. त्याच्यानंतर आधी माझं जवळ या, आतमध्ये या, सँक्चुरी मध्ये या, होली ऑफ होलीज मध्ये या. पहिलं काम पहिलं, आधी हे करा. That is मग ते. ministry unto me. म्हणजे ही झाली देवाची सेवा. Praise the Lord. Amen. Yes, you bring your lamb, you go Ha. for your sin offering and burnt offering and this offering and peace offering. All that is fine. When you will come into the most holy place and sit with me. ठीक आहे, तुम्ही आणा तुमचं ते मेंढरू आणा, कोकरू आणा, तुमचं पापाचं अर्पण आणा, हे ते सगळं ठीक आहे. पण कधी परम पवित्र स्थानात येणार आहे? See, in the courtyard that is public. अंगणात पब्लिक आहे. है ना, याला बेटा काय रे, कसं काय तुझं, कसं धंदा बिंदा चाल व्यवस्थित आहे? ठीक आहे. प्रभू काय कसं आहे तू? अंगण में पब्लिक आहे. See, it is not just a public ministry. It is God ministry. देवाची सेवा लोकांची नाही, पब्लिक नाही आहे. Amen. पहिलं देवाचरणी, मग पब्लिक चरणी. But then people don't want to enter the most holy place because there they are alone and nobody knows that they are praying कारण or लोक- they are visiting God. परंतु परम पवित्र स्थानात लोकांना जायला आवडतच नाही, कारण की तिथे एकटं जायला लागतं. आणि मग त्यांना कळत नाही की ते मी देवाची बोलतोय, देवाला भेटतोय की काय चाललंय. No, they don't know त्यांना that. माहित नाही. They don't they want everybody to know that they are praying to God. म्हणजे त्यांचं कसं, काहींचं कसं असतं, त्यांची इच्छा असते की सगळ्यांना कळायला हवं की मी देवाला प्रार्थना करत आहे. See, like there was one person, जसं एक व्यक्ती होता, he went out from us आमच्याकडनं गेला. and she used to hold meetings. ती मीटिंग घ्यायची. And this person used to say ही व्यक्ती म्हणायची to everybody, सगळ्यांना, I cannot meet you all मी तुम्हाला भेटू नाही शकत, because I'm praying. मी प्रेयर करते ना. I cannot meet you all because I'm praying. मी भेटू नाही शकत कुणाला, मी प्रेयर मध्ये असते. Now he heard me saying all that, आता त्या व्यक्तीनं मला हे सगळं बोलताना ऐकलं असेल. but God only knows whether he was praying or he just wanted to avoid them. आता देवालाच माहिती ते खरोखर प्रेयर करत होते का त्यांना लोकांना टाळायचं होतं. See, but see, the fruit showed it all because there was no fruit. फळांवरनं दिसतं ना, पण का, कारण फळच नाही. Right.
It didn't show any fruit. फळं काही दिसेनात. So what happens is, मग काय होतं? people think that we are doing nothing if we don't pray in front of everyone. लोकांना असं वाटतं की सगळ्यांसमोर प्रार्थना केली नाही म्हणजे मी प्रार्थनाच केली नाही. Amen. So sometimes when we pray also, we make the monotonous prayer. तर कधी कधी आपण जेव्हा प्रार्थनाही करतो ना ती अशी सवय लागल्यासारखीच असते ती. Sometimes when we even pray for offerings also, that same monotonous prayer offering we म्हणजे do. दानपात्रावर करताना पण तेच तसंच आपले ते रहाटी. And so we say, God bless this offering, Lord God, that all that bless, Hallelujah. everybody Amen. should be blessed, Oh, Lord धन्यवाद. Jesus. And the translator knows it by heart. Even before you complete it, she will complete it. Because she knows what prayer you're going to make. टू दॅट आमेन हालेलुया. आणि भाषांतर करणारीला किंवा करणाऱ्याला ते माहिती असतं पण त्यांची ती होण्या अगोदरच त्यांचं धडधड 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 आमेन. I have gone to many crusades. मी अनेक क्रुसेडला गेलोय And the pastors were called to pray. आणि पास्टरांना तिथं मी पाहतो की प्रार्थना करायला बोलवतात. Same kind of prayer. तीच प्रार्थना. And halfway through, if he stops also, the translator can continue their prayer. Because they अर्ध्यात know what त्यांनी they are going to do. थांबवली तरी हा भाषांतर करणारा पुढे कॅरी ऑन करू शकतो. कारण तोंडपाठ. Sometimes I feel you don't need them to pray. We put on the tape. So we get the same prayer. every- कधी कधी मला असं वाटतं त्यांना मग बोलवायची तसदी करू नका. टेप लावा. See, sometimes, when it irritates our ears, how much it must be irritating God. कधी कधी आपल्या कानाला इरिटेट होतं. देवाला किती होत असेल? हा? Every time you pray, it should be something new. अरे दरवेळेला प्रार्थना करताना काही नवीन नको का? Praise the Lord. हा? Something new. काहीतरी नवीनता हवी का नाही? तेच 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 रटाळ. Amen. That's why sometimes when you come to God, म्हणून कधी कधी just say it with your whole heart. अरे देवाकडे आला दिल से बात कर. Jesus, दिल से तो बात कर. I येशू. love you. आमेन. Sometimes you say, कधी कधी आपण म्हणतो काय बोलायचं देव तुला? हो का? तू किती मोठा आहे. Say anything you can say. काही म्हणू शकतो आपण देवाला. I say anything to him. मी काही बोलतो देवाशी. No format. त्याचा फॉर्मॅट नाही काही. I just say sometimes, where's your feet, कधी Lord? कधी देवाला म्हणतो तुझे पाय कुठे? पुढं कर. पुढे कर. I guess. I do that. करतो ना मी बुके देतो पायाला त्याच्या. See, all will not reveal what they do in their prayer closet. आता But सगळे I am थोडं- revealing it to you for your blessing. सगळेच तुम्हाला जाहीर करणार नाही की ते त्यांच्या प्रार्थनेच्या खोलीत तसं एक्झॅक्टली काय करतात पण मी करतोय तुम्हाला थोडंफार जाहीर की तुम्हाला कळावं. Amen. आमेन. The holy of holies place. परम पवित्र स्थान It far exceeds every kind of work. सर्व पद्धतीच्या कामावरचं काय ते. It's the best place, better than your court. अतिउत्तम जागा. अंगणापेक्षाही छान. It's better than the outer court. अंगणापेक्षाही छान. बाहेरच्या अंगणापेक्षाही छान. Inside there is a ministry without sweat. आत घाम गाळल्याशिवाय सेवा होते. In the holy place, most holy place, there isn't any sweat. परम पवित्र स्थानात घाम न फुटता सेवा होते. You know, God said देव बोलला that these people should wear linen clothes. या लोकांनी तागाची वस्त्र नेसली पाहिजे. Yes, in Ezekiel 44:18. यजकेल 44:18. They shall be clothed with linen garments, and no wool shall come upon them while they minister in the gates of the inner court and within. They shall have linen bonnets upon their head, and shall have linen breeches upon the loins. यजकेल 44:18. स्वच्छ तागाच्या वस्त्राचे फेटे त्यांच्या डोक्यांवर असावेत आणि स्वच्छ तागाच्या वस्त्राच्या इजारी म्हणजे पॅन्टी त्यांच्या कमरास असाव्यात. त्यांनी घाम येण्याजोगे वस्त्र हा. अंगात घालू नये. बघितलं ना, घाम यायला नाही. टेरिकॉट घातलं तर घाम येतं, लिनेन घातलं तर घाम येत नाही. प्रभू म्हणतो तागाची- माझ्या जवळ आलं ना, घाम दिसायला नाही. नाही पाहिजे. टेन्शन मध्ये येऊ नको. नाही. टेन्शन असलं तर बाहेर थांब. हालेलुया. Say, linen clothes. तागाचं वस्त्र पाहिजे. You know, linen absorbs heat. तागाचं कापड सगळी उष्णता शोषून घेतं. Praise the Lord. आमेन. Amen. They shall not clothe themselves with anything that causes sweat. आणि ज्या कशामुळे त्यांना घाम येईल असं त्यांनी घालायचं नाही. See? Because fleshly work always gives lots of sweat. कारण दैहिक कामं अंगातली कामं खूप घाम काढतात. Even when you are going to pray to God for your needs, you sweat. तुमच्या गरजांसाठी सुद्धा जेव्हा तुम्ही किंवा आपण देवाकडे प्रार्थना करायला जातो तेव्हाही घाम फुटतो. But when you wait upon पण God, देवाचरणी वाट पाहायला बसलो ना no sweat. की काही घाम फुटत नाही. No sweat. काही घाम फुटत नाही. That means you are wearing linen clothes. याचा then. अर्थ तू तागाचं वस्त्र घालून आलाय And how joyful God is. आणि देव इतका खुश होतो ना. See, there is no sweat upon him. घामच नाही त्याच्यावर. Tension अजिबात नाही. अजिबात नाही. मग मी कसं काय टेन्शन देऊ शकतो? आमेन.
Say, I will deliver him from all मग मी tension. त्याला सगळ्या टेन्शन मधून सोडवीन. When the blessings of God is withheld, जिथे देवाचे आशीर्वाद थांबले जातात fleshly efforts become utmost necessary. त्यावेळेला काय होतं, अंगातलं दैहिक कार्य खूप महत्वाचं होऊन जातं, And that causes sweat. त्यातनं घाम येतो. Amen. Amen. All work that produces sweat, ज्या सगळ्या कामातनं घाम फुटतो, God says, ते म्हणतो such people shall be prohibited. अशांना Come before me. नो एंट्री, No entry. Did you see that? अशांना प्रवेश नाही. Amen. आमेन. You should not sweat when you go before God. देवासमोर जाताना घाम नको फुटायला. ना म्हणजे तो असं मी म्हणत नाही की बाबा फॅन लावून मग म्हणजे बसा. अक्षरशः मी लिटरली बोलत नाहीये. नाहीतर काही जण आता एसी लो, फॅन लगाओ. Because today we see so much of energy is put forth for every work that we do under the sun. कारण की आज आपण बघतो ना, सूर्याखालीचे प्रत्येक काम आपण करत आहोत, त्या कामात आपली किती शक्ती खर्ची पडते. And even for him, आणि त्याच्यासाठी believers, men of God, they sweat like anything to देवाचे work his work also. देवाचे सेवक, विश्वासू जन देवाचं कार्य करतानाही खूप घाम गाळतात. Very few Christians can do any work today without sweating over any work. फार कमी ख्रिस्ती माणसं अशी आहेत की ज्यांना घाम न फुटता काम करता येत असेल. Because our flesh says, plan out, scheme out, do this, do that. You कारण know, आपल्या अंगाच्या सवयीच अशा ना, प्लॅनिंग कर, नाही प्लॅनिंग कर, नाही असं कर, See? नाही तसं कर. how to see some of the ministers, how to sheep steal, how to go to this people's home, that fellow's home, don't do this, don't go to Pastor Peter, don't sit here, you come with me only. See, you काही have to सेवक sweat, कसे you have to असतात? work in the flesh. काही सेवक कसं म्हणतात, इथे नको जाऊ, तिथे नको जाऊ, माझ्याकडेच ये, इथंच बस, पास्टर पीटरकडे नको जाऊ. हे सगळं करताना घाम See, फुटतो. you know, तुम्हाला माहिती a day will come, you will not be able to run as you were running before. एक दिवस येणार आहे की अगोदर तुम्ही धावत होता तसं धावता येणार See, नाहीये. today I cannot run much. आज मी फारसा धावू नाही शकत. Does that mean the crowd become less? याचा अर्थ असा होतो का की आता गर्दी कमी झाली. If I was striving in my flesh, then the crowd will become less. मी देहात जर कष्ट करू लागलो तर गर्दी कमी होऊ शकते. See? Yes. देहातली कामं नाही करायची, हे नसते उद्योग. Are you understanding? कळतं का? Flesh will help you as long as you have got youth blood with you. अंग तुला कधी कितवर अंग मदत करेल, जवानीतलं रक्त सळसळतंय तोवर अंग साथ From देईल. morning till night, you will be visiting every home that they may come to your church. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटी द्याल आणि सांगाल माझ्या चर्चला, माझ्या चर्चला. What will you do when you are above 50? 50च्या वर गेल्यावर मग असं रोज फिरता येईल लोकांकडे? नाही, पाय दुखणार. नाही, मग वेसा पैर दुखताय, झालं, मग आपलं सगळं ड्रीम गेलं, विजन मग? गेलं, सगळं गेलं. स्वप्न गेलं, दृष्टांत गेला. But today my vision is still alive. नाही पण आजही माझा दृष्टांत जिवंत आहे. I'm saying our church will increase. मी आजही म्हणतो आपलं चर्च वाढणार आहे. On what basis? कुठल्या पायावर? On my energy? माझ्या शक्तीवर, On my youth blood? माझ्या जवानीच्या सळसळत्या रक्तावर, Sweating? का माझ्या घामावर? No. Sitting in the most holy place. मी परम पवित्र स्थानात बसल्यावर, Even at the age of 80, मी 80 वर्षाचा झालो तरी, sitting there, people will come. मी परम पवित्र स्थानात बसून राहिलो तर मी 80 वर्षाचा झालो तरी माझ्या चर्चला लोक येणार. Because it is God. कारण देव आणतो. Ministry unto God and then ministry unto the people. देवाची सेवा मग लोकांची सेवा. Are you understanding? पहिले देवाची सेवा मग जनसेवा. Even in your secular job, तुमच्या नोकरी धंद्यात सुद्धा when you are young, जेव्हा तुम्ही जवान असता, many times बऱ्याच वेळेला you drop off going to church. आपण चर्चला जायचं थांबवून नाही, टाकतो. मला जास्त काम की करायचं, नाही, आज मला- मला खूप काम आहे, मी आज चर्चला जाणार नाही. मला घर घ्यायचंय, मला आज घर कामाचा घ्यायचंय. लोड खूप आहे, घर घ्यायचंय, लोन काढायचं. And then I have to work. मग खाव. Brother, why don't you come to church? वेळ Church नाहीये. काय येत नाही अलीकडे चर्चला, मला वेळ नाही. वेळ नाहीये. वेळ नाही. What happens? काय होतं? Today you are young. आज जवान आहे, From morning till night you will work. आज जवान आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत धावशील. कायम जवान का? At the time of age you will be 60. What you will do? 50 कधीतरी येईल का नाही? Then you will not be able to run. 50 साठी आली की मग अगोदर सारखं धावता येत नाही. मग What will you do? मग काय करणार? देवा. मग देवा, मग देवा, मग देव म्हणतो आधी बोलला असता राजा तर अभी याद आई मेरी. See, we will all need God. If people don't meet God in their young age, they will surely try to meet God in their old age. जवानीत लोक देवाला भेटले नाहीत ना, तर म्हातारपणात तर भेटायला येणार आहेत. प्रत्येकाला हे कधी ना कधी करावंच लागतं. तर शुभस्य शीघ्र, लवकर केलेले बरे. Amen.
We have to stop striving and start believing now. आता डोकं फोडायची थांबवा, विश्वास ठेवा. Because nowadays, if there is no sweat, there is no work, they say. का अलीकडे काय म्हणणं आहे जगाचं, घाम नाही म्हणजे काम नाही. Before work for God can be undertaken, देवाचं कार्य हातात घेण्या अगोदर there is a great dealing of rushing to and fro, खूप असं वर खाली जाणं येणं, खूप making काही. numerous contracts and consultations and discussions, and कितीतरी कॉन्टॅक्ट, कितीतरी डिस्कशन, बोलणं चालणं, हे ह्याना भेट त्यांना भेट so much tension you get. आणि टेन्शन. Say, when you meet, discuss, argue, debate, भेटलो, Plan. चर्चा केली, वाद केला, lots of प्लॅन tension you केला, get. योजना केली, सगळं केलं आणि आज मीटिंग के बाद टेन्शन आया. Say, but when you sit at the Lord's पण feet, प्रभूच्या चरणी बसलो ना you can even say, की असे आपण म्हणू शकतो, Lord, प्रभू you know it all. तुला सगळं माहित आहे, I don't want to tell you anything. मला तुला काही सांगायचं I नाही, just came to meet you. तर तुला भेटायला आली. I love you, my तुझं तुझ्यावर master. प्रेम आहे, I Jesus. thank you, I love Jesus. you. You Amen. are mine and I तू am माझा आहे yours. आणि मी तुझी. My beloved is mine माझा प्रियकर माझा आहे and I am yours. आणि मी तुझी आहे. Praise the Lord. आमेन. If you do that, असं जर केलं ना, suddenly you will see अचानक तुमच्या लक्षात येईल that work that was pending is gone. ते पेंडिंग काम झालेलं आहे Suddenly, miraculously, some doors were आणि opened. चमत्कारिकरित्या दारं उघडलेली आहेत. अरे मी याच्यासाठी प्रार्थनाच हो ना, केलं नाही. म्हणजे बिघडलेले स्वभाव पण सुधारलेले आहेत. I didn't pray for this thing. How it happened? मी तर प्रेरणच केली नव्हती यासाठी, कसं झालं It happened. झालं. But I didn't ask God. मी मागितलं नाही देवाला. God says, you didn't ask, but you waited upon me. ते म्हणतं तू मागितलं नाही, माझ्या चरणी बसला होता ना. And then the other fellow comes and tells you, मग दुसरा येतो आणि तुला म्हणतो, तुला कसं काय मिळालं? हा. मी एवढं यादी रोज घेऊन जायचं देवाजवळ, त्यांनी केलंच हा नाही. ना, तुला रे कसं मिळालं, तेरा क्या शॉर्टकट आहे. Then you can say, मग म्हणायचं, Paul got a revelation for me. पॉलला माझ्यासाठी प्रगटीकरण मिळालं. Waiting means loving God. वाट पाहणे म्हणजे देवावर प्रेम करणे. Praise the Lord. We'll Hallelujah. continue next week. They that wait upon the Lord shall renew their strength. जी माणसं प्रभू चरणी वाट पाहतील ती आपली शक्ती नवीन करतील, They shall take off. झेप घेतील. The youth shall collapse in their presence. जवान मुलं मुली कदाचित ढासळतील जवानी, But they that wait upon the Lord, पण जे प्रभू चरणी वाट पाहतील they will take off like an eagle. ते गरुडाप्रमाणे झेप घेतील. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा, Thank you, Lord. धन्यवाद. Lord, we love you, Master. प्रभू आमचं तुझ्यावर प्रेम आहे, I love you, Lord Jesus. तुझ्यावर प्रेम करतो. I will meet you, Lord, every day. मी रोज तुला भेटीन प्रभू. Yes, at times I will come with a list, but there will be times I will not come with a list. कधी कधी यादी घेऊन येईन, पण कधी कधी यादी न घेता येईल. I'll just come to meet you, Lord. फक्त तुला भेटायला येईल, I'll just come to meet you. फक्त तुला भेटायला येईल. I'm hungry for you, Lord. मला तुझी भूक लागली प्रभू. Not hungry for my daily bread. मला माझ्या रोजच्या भाकरीची भूक नाही. I'm not thirsty for waters, but the living waters. मी पाण्याचा तानेला नाही, मी जिवंत पाण्याचा तानेला आहे. Lord Jesus, प्रभू येशू, we love you, Lord, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो with प्रभू. all our hearts. संपूर्ण हृदयाने. Tell him now. त्याला सांगा आता. Don't ask for anything today. काही मागू नका आज देवाला. Today, don't ask anything. आज देवाला काहीही मागू नका. Just shut your heart. हृदय बंद करा. Say, heart, you're not going to ask anything to God. हृदयाला सांगा की आज देवाला काही मागायचं नाही, नाही पण आजच ते बॉसने सांगितलं नोकरी जाणार चालेल. तरी मागायचं नाही. नाही मी मागायलाच आलो चर्चला चालेल. God is saying, don't ask me. ते म्हणतो मागू नको, Just come to meet me. फक्त मला भेटायला ये. You see, that's what Paul is saying. असं पॉल म्हणतोय. Just come to meet him. त्याला भेटायला फक्त या. Say, Lord, म्हणा प्रभू, I came to meet you. मी तुला भेटायला आलो. Are you ready to say it? तयार आहात असं म्हणायला? Let us all say it. चला सगळ्यांनी म्हणा. Today we will not ask him anything. आज काही आपण त्याला मागायचं नाही, Nothing. काही नाही. This Monday service, we are dedicating it to our Lord Jesus Christ. आजच्या सोमवारची सभा आपण आपल्या प्रभू येशूला समर्पित करूया. Dedicate it to him. येशूला समर्पित करूया. Amen. आमेन. Bless the Lord, oh my परमेश्वराला, soul. हे माझ्या जीवा देवाला आशीर्वादित, Bless the Lord. प्रभूला आशीर्वादित कर. Bless the Lord doesn't mean that he needs some blessing from you. प्रभूला आशीर्वादित कर म्हणजे काय, प्रभूला आपल्याकडनं काय आशीर्वाद हवेत असं नव्हे. Nay, be blessed to God. प्रभू आशीर्वादित असो Be असं म्हण. blessed. प्रभू आशीर्वादित असो. Bless the Lord, oh my soul, and all that is within me.
Bless His holy name. हे माझ्या जीवा प्रभूला आशीर्वादित म्हण, धन्यवादित म्हण. माझ्यात जे काय आहे ते सारं प्रभूला आशीर्वादित See, म्हण. there is no asking of anything. बाकी इथं काही मागणं आलं नाही. So, are you ready? तयार आहात? Shall we say it to Him now? असं म्हणायचं का आपण त्याला? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा, we come before you, Lord, आम्ही तुझ्या समोर आज येतो to express our love for you. आमचं तुझ्यावरचं प्रेम जाहीर करायला. Jesus, येशू, we have not come to ask you anything. आम्ही आज तुला काही मागायला येत नाही. I have not come to remind you of anything. कशाचीही तुला आठवण करून द्यायला आज येत नाही. I have not come with a list, Lord. एकही यादी घेऊन आज येत नाही. I just came to tell you, फक्त तुला आज सांगायला आलोय, I love you, my Jesus. माझ्या येशू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. I love you for what you did for us. आमच्यासाठी तू जे काही केलं त्याबद्दल माझं तुझ्यावर प्रेम आहे. I love you, Lord, माझं तुझ्यावर प्रेम आहे प्रभू. for everything that you have ever done for us. जे काही तू आमच्यासाठी आजपर्यंत केलंय त्या सगळ्यासाठी I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. I cannot live without you. मी तुझ्याशिवाय जगू शकत As नाही. the deer pants for some water, जसं हरणाचा जीव पाण्यासाठी तहानाहून लुलपतो, so my heart longs for you. तसं माझ्या हृदयाला तू हवाय. When will I come before you? मी कधी तुझ्या समोर येईन? I'll rather be a doorkeeper in the church, मला चर्च मध्ये राखणदार बनलेलं परवडेल, that I can stand before you. की तुझ्या समोर तरी मला उभं राहता येईल. Love you, my Jesus. तुझ्यावर प्रेम करतो येशू, I love you. तुझ्यावर प्रेम करतो. I give my heart to you, Lord. माझं हृदय मी तुला देतो. Love you for what you are. तू जे आहेस, जसं आहेस, तू माझा आहेस. I remember you always. मी नेहमी तुझी आठवण करतो. In the night watches, I remember you. रात्रीच्या समयी मी तुझी आठवण करतो. I meditate upon you. तुझ्यावर मनन करतो. David says, I meditate upon you. दावीद म्हणतो, मी तुझ्यावर मनन In the करतो. night watches, रात्रीच्या प्रहरी I remember you मी तुझी आठवण करतो. and meditate upon you in the night watches. आणि रात्रीच्या प्रहरी मी तुझं मनन करतो. You are such a loving God. तू इतका प्रेमळ देव आहेस. I love you, Lord. माझं तुझ्यावर प्रेम आहे प्रभू. I don't want anything from you. मला तुझ्याकडनं काही नको. I want you. मला तू पाहिजे. I want to see your smile. मला तुझं हास्य पाहिजे. Just be happy with me, Lord. माझ्यावर प्रसन्न हो प्रभू. I am your child. मी तुझं लेकरू आहे. I am your child. मी तुझं मूल आहे. You have adopted me. तू मला दत्तक घेतलंय. You have taken me as your own son and daughter. तू मला तुझा स्वतःचा मुलगा आणि मुलगी म्हणून स्वीकारलंय. You have bought me with the price. खंडणी भरून तू मला विकत घेतलंय. I don't belong to myself. मी माझ्या स्वतःच्या मालकीचा राहिलो नाही. I belong to you, मी Jesus. तुझा झालो येशू. Bless your holy name. तुझ्या पवित्र नामाला मी आशीर्वादित करतो. Bless your holy name. तुझं पवित्र नाम आशीर्वादित असो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. हालेलुया. See what will happen now. आता पहा काय होईल. Now those things which has not happened will also happen. आता ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्याही होतील. What if it doesn't happen? आणि नाही झालं तर I will still love Jesus. तरी मी येशूवर प्रेम करीन. I will still love you. तरी मी तुझ्यावर प्रेम करीन. Amen. आमेन. Even if the tree doesn't blossom, जरी झाड फुललं नाही, even if there are no kids in the stall, जरी गोठ्यामध्ये लहान पिल्लं नाहीत, yet तरी I will rejoice in my God. मी माझ्या देवात आनंद करेन. Because I came not to ask, कारण मी मागायला आलोच नाही, I came to give मी द्यायला आलोय. my thanksgiving to you. माझं आभार प्रदर्शन तुला द्यायला आलोय. Praise the Lord. आमेन. Amen. Amen. With this joy, we will go home. या आनंदाने आपण घरी जाऊ. Amen. आमेन.